हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय कृष्ण हरे हरे करते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते 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 ध्यान उभे विटेवरी करकटेवारी देवोनिया तुळशी हार गळा काशी पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर करकटेवारी देवोनिया तुळशी हार गळा तुळशी हार गळा आवडे निरांतर हेची ध्यान तुळशी हार गळा काशी पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तु भवानी विराजित तुळशी हार गळा काशी पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर कंठी कौस्तुभावने विराजित तुळशी हार गळा काशी पितांबर तुळशी हार गळा आवडे निरांतर हेची ध्यान तुळशी हार गळा काशी पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरांतर हेची ध्यान तुळशी हार गळा तुका मने माझे हेची सरीव सुख तुका मने माझे हेची सरीव सुख तुका मने माझे
श्रीमुख आवडीने आवडीने तुळशी हार गळा तुळशी हार गळा काशे पीतांबर तुळशी हार गळा तुळशी हार गळा काशे पीतांबर पायीना त्रिमुख आवडीने ओ पायीना त्रिमुख आवडीने आवडीने तुळशी हार गळा तुळशी हार गळा काशे पीतांबर तुळशी हार गळा तुळशी हार गळा काशे पीतांबर आवडे निरांतर ह्याची ध्यान आवडे निरांतर ह्याची ध्यान तुळशी हार गळा तुळशी हार गळा काशे पीतांबर तुळशी हार गळा तुळशी हार गळा काशे पीतांबर आवडे निरंतर हेची दान आवडे निरंतर हेची दान तुळशी हार गळा तुळशी हार गळा काशे तुळशी हार गळा तुळशी हार गळा काशे पीतांबर काशे पीतांबर गोपार कुमायो गोपार कुमायो गोपार कुमाई गोपार कुमार कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय जय राम हरी जय राम हरी जय जय राम आता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा ए रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा ए बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा ए बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा ए सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर ए सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल तो हा माधव सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल तो हा माधव जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा
वाचे मनता गंगा गंगा वाचे मनता गंगा गंगा सकळ दोष जाते भंगा सकळ दोष जाते भंगा सकळ दोष जाते भंगा सकळ दोष जाते हो सकळ दोष जाते भंगा सकळ दोष जाते भंगा दृष्टी पडता ब्रह्म दृष्टी पडता ब्रह्मा दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मा तया नाही यमपुरी तया नाही यमपुरी तया नाही यमापुरे तया नाही यमापुरे तया नाही यमापुरे तया नाही यम कुशावर्त करिता स्नान कुशावर्ता करिता स्नान कुशावर्त करिता स्नान कुशावर्ता करिता त्याचे कैलासी राहणे त्याचे कैलासी राहणे त्याचे कैलासी राहण त्याचे कैलासी राहण त्याचे कैलासी राहण त्याचे कैलासी राहण दृष्टी पडता ब्रह्म हे दृष्टी पडता ब्रह्मा दृष्टी पडता ब्रह्म दृष्टी पडता ब्रह्मा तया नाही यमपुरी तया नाही यमपुरी तया नाही यमापुरे तया नाही यमापुरे तया नाही यमापुरे तया नाही यमा नाम म्हणे प्रदक्षिणा मने प्रदक्षिणा नाम म्हणे प्रदक्षिणा मने प्रदक्षिणा त्याच्या पुण्य नाही गणना 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 त्याच्या पुण्य नाही दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दया नाही यमापुरी दया नाही यमापुरी दया नाही यमापुरे दया नाही यमापुरे दया नाही यमापुरे दया नाही यमापुरे जय जय राम कृष्ण कुमार 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 जय जय विठोबा कुमार कुमार जय जय विठोबा कुमार कुमार जय जय विठोबा वाचा मनता गंगा गंगा वाचा मनता गंगा गंगा वाचा मनता गंगा गंगा वाचा मनता गंगा ए वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा हरि ओम वाचे मनता गंगा गंगा हाय हाय वाचे मनता गंगा गंगा वाचे मनता गंगा गंगा हाय वाचे मनता गंगा गंगा हे वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंग सकळ दोष जाती भंग जाती भंग सकळ दोष जाती भंग सकळ दोष जाती भंग जाती भंगारा दृष्टी पडता ब्रह्मा गिरी दृष्टी पडता ब्रह्म दृष्टी पडता ब्रह्म गिरी दृष्टी पडता ब्रह्म सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती भंगा जाती भंगा सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती भंगा जाती भंगा
दृष्टी पडता ब्रह्म गिरे दृष्टी पडता ब्रह्म गिरे दृष्टी पडता ब्रह्म गिरे दृष्टी पडता ब्रह्म गिरे तया नाही यमपुरी तया नाही यमपुरी रे तया नाही यमपुरी रे नाही यमपुरी तो या नाही हमारे नाही 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 यमपुरी यमपुरी यम तया नाय यम तया नाय यमपुरी तया नाय यमपुरी नाय यमपुरी तया नाय यमपुरी राम तया नाय यमपुरी यमपुरी राम दृष्टी पडता ब्रह्म गिरी दृष्टी पडता ब्रह्म गिरी दृष्टी पडता ब्रह्म गिरी दृष्टी पडता ब्रह्म गिरी तया नाही यमपुरी तया नाही यमपुरी तया नाही यमपुरी तया नाही यमपुरी यमपुरी तया तया नाही यमपुरी यमपुरी तया नाही यमपुरी तया नाही यमपुरी यमपुरी तया नाही यमपुरी तया नाही यमपुरी यमपुरी राम दृष्टी पडता ब्रह्म गिरे दृष्टी पडता ब्रह्म गिरे दृष्टी पडता ब्रह्म गिरे दृष्टी पडता ब्रह्म दृष्टी पडता ब्रह्म दृष्टी पडता ब्रह्म फला
अशोक महाराज की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय, गौ माता की जय, नर्मदा मैया की जय, गंगा गोदावरी मैया की जय, विठ्ठल वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, तया नाही यमपुरी, कुशावर्ता करिता स्नान, त्याचे कैलासी रहाणे, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, तया नाही यमपुरी, नामा म्हणे प्रदक्षिणा, नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्या नाही गणना, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, तया नाही यमपुरी, विठला विठला विठ्ठला 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 वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, तया नाही यमपुरी, परमपुरुष शौरी पांडुरंग मुरारी, कमलनयन कान्हा गोपिका चित्तहारी, प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्य वामी, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतामि, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, नर्मदा ये नमो प्रातः, नर्मदा ये नमो निशिः, नमस्ते नर्मदे देवी, त्राहि मां भवसागरात्, नमस्ते गोदावरी देवी, त्राहि मां भवसागरात्, धन्य धन्य निवृत्ती शिवे अवतार धरोणी केले त्रैलोक्य पावन, वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, तया नाही यमपुरी, प्रस्तुत प्राप्त समी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ भक्त प्रेममूर्ती संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज यांचा हा 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा, वाचन गंगेचं नामस्मरण केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय फलश्रुती प्राप्त होते, किंवा आपल्या दृष्टीला ब्रह्मगिरी हा पर्वत जो आहे, तर ती ब्रह्मगिरी आपल्या दृष्टीला पाहिल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये काय फलश्रुती प्राप्त होते, कुशावर्तामध्ये स्नान केल्यानंतर काय फलश्रुती प्राप्त होते, आणि आपल्या जीवनामध्ये प्रदक्षिणा केल्याच्या नंतर काय फलश्रुती प्राप्त होते, याचं चिंतन करणारा हा अभंग विठ्ठल साधकप्रमाणे याही वर्षी अखिल गुणनिधान, अकारण कारण करुणा उन्नालय अनंत कोटी ब्रह्मांड नाही, रुक्मिणी प्राणसंजीवन जगदाधार भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने वारकरी संप्रदायातील थोर संत विश्वमाऊली ज्ञानोबराय, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय स्वामी, निवृत्तीनाथ दादा, सद्गुरु जोग महाराज, तसेच आपल्या या सप्ताहासाठी ज्यांनी ज्यांनी अत्यंत महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे, असे असणारे आमचे शिवराम बाबा म्हस्कर असतील, किंवा निवृत्ती बाबा शिंगवेकर असतील, याच बरोबर अजूनही आमचे बारकू महाराज मुळेगावकर असतील, वैकुंठवासी, त्याच्यानंतर रंगलाल महाराज वाघदर्डीकर, श्री रामदास स्वामी चिंचोडीकर, श्री आबा महाराज गाडे आकराळेकर, या सर्वांच्या असणाऱ्या मार्गदर्शनाने कृपा आशीर्वादाने आपल्या या श्री क्षेत्र वासाळी या परम पावन भूमीमध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतो, आणि अशा या असणाऱ्या सप्ताहामधील द्वितीय दिवसाची माझी सेवा आमचे परमार्थ प्रेमी आमचे चव्हाण भाऊ यांनी ही सेवा या ठिकाणी घेतलेली आहे.
खऱ्या अर्थाने भाऊंना मी सांगितलं होतं की आज माझं येणं अशक्य आहे. मी भगवानगडाच्या पलीकडे माझा कार्यक्रम होता आणि ही गाडी सेन्सर गाडी फेल झाली जंगलामध्ये. नाविलाज झाला, मेकॅनिक वेळेवर भेटे ना. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून त्यांना सांगितलं माझं येणं अशक्य आहे, मी स्वतः महाराज पाठवून देतो, तुम्ही ऍडजस्टमेंट करा, आजच्या दिवस मला समजून घ्या. एकमेकाला वारकऱ्याने समजून घ्यायचं असतं. परंतु भाऊंचा आता त्यांचा 8 तास बिचाऱ्यांचा त्यांनी या ठिकाणी तारीख घेतली आणि कोणाला वाटतं नियोजित महाराजांनी यावं, परंतु नाविलाज आहे, एवढ्या लांबचा प्रवास आहे, त्या गाडीला दुसरा मेकॅनिक चालत नाही, या सर्व सेन्सर गाड्या आहेत. म्हणून भाऊंना विनंती केली होती, भाऊ आजच्या दिवस मी माझ्या पद्धतीने महाराज पाठवून देतो, पण तुमच्या वेळेमध्ये विलंब नको या ठिकाणी. परंतु भाऊंची इच्छा खूप चांगली सदिच्छा आहे. मला खऱ्या अर्थाने इथले वारकरी म्हणजे मुंगळ्यासारखे वारकरी वाटले. काही वारकरी असे राहतात त्या मुंगळ्याप्रमाणे का गुळाला चिकटले, तुम्ही वळून गेले तुटून येतील, पण मात्र गुळ सोडणार नाही. असं त्यांनी पाहिलं. काही झालं तर चालले, शिंदे माऊली इथं आलेच पाहिजे. सजन एवढी निष्ठा वारकरी संप्रदायामध्ये आहेत, याचं मला कौतुक वाटतं बरं का. खरोखर याचं मला कौतुक वाटतं. एवढ्या वेळेपर्यंत म्हणजे ज्यावेळेस कीर्तन सुटतं त्यावेळी मी आलो तरी सुद्धा तुमची निष्ठा पाहिजे. तुमच्या निष्ठेला प्रणाम. मी आता तुमचा फार जीव या ठिकाणी घेणार नाही का. त्यांनी सांगितलं नर्मदा परिक्रमेवरती काही बोला, या दृष्टिकोनातून बोलणार आहे आमचे बालाजी चॅनल मध्ये हो. अगदी या महाराष्ट्र प्रांतामध्ये त्यांचं एक वेगळ्या पद्धतीचं नाव आहे. या महाराज मंडळीला फक्त भारत म्हणजे या असणाऱ्या महाराष्ट्र प्रांतापुरतं नाही, याच्या बाहेर सुद्धा बरं का त्यांचा प्रचार प्रसार होत असताना काही लोक राहतात उत्तर प्रदेश मध्ये, राहतात मध्य प्रदेश मध्ये, परंतु त्यांच्या चॅनलच्या माध्यमामधून सर्व मंडळी आपल्या असणाऱ्या महाराष्ट्र प्रांतामध्ये असणारे जे ख्यातनाम जे काही धर्माचार्य त्यांच्या मुखामध्ये तत्वज्ञान जगापर्यंत पोहोचवण्याचं कार्य ते करतात. त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि टाळकरी वारकरी सगळी मंडळी आपली जी आहे एक एकावन्न बळी आहे नाही का, एक एकावन्न बळी आहे. अशी मंडळी असल्याच्या नंतर आपल्याला एक वेगळ्या पद्धतीचा आनंद होतो. मग असं वाटतं आपण कीर्तन करतच राहू. आज सुद्धा मी कीर्तन करतच राहणार आहे. किती वाजेपर्यंत? 12 वाजेपर्यंत. मला वाटतं 12 जर वाजवले ना आज या ठिकाणी 12 जर वाजवले ना तर आता भाऊचे लोक 12 वाजल्याशिवाय राहणार नाही. असं 1 तास सेवा या ठिकाणी करणार आहेत. 1च तास मोठ्या निष्ठेने आहे का. माझ्या कीर्तनात हास्य विनोद फार नसतो आणि मी तो करत पण नाही जाणून बुजून. कारण का वारकरी संपद आहे. हे काय विश्वमाऊली ज्ञानोबाने सांगितलं नवरसी भरवी सागरू नाही का. याच्यामध्ये नवरस सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये हास्य नावाचा रस सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. आणि तो कोणालाही जमत नाही. त्याच्यासाठी स्पेशल काही महात्म्य मंडळी असते, त्यांना ती देवाने देणगी दिली आहे. सजन मानावं लागेल की सर्वांना ते अगदी खिळून ठेवतात. नागबाबांच्या असणाऱ्या चरित्रामध्ये सुद्धा पहा काय सुंदर पद्धतीचे भारुड केलेले आणि त्या भारुडामध्ये नागबाबांनी विनोद केलेले आहे. माऊली ज्ञानोबांनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये काही विनोद केलेले, परंतु आपल्या सर्वसामान्यांना समजत नाहीत. आणि म्हणून ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये विनोद आहे त्यांना मी प्रणाम करतो. पण ध्यानात ठेवायचं विनोद म्हणजे कीर्तन नाही. आमचे गुरुवर्य दांडेकर मामा म्हणायचे, वैकुंठवासी मामा म्हणायचे कीर्तनाला विनोदाची झालर असावी, पण विनोद म्हणजे कीर्तन नाही. हे ध्यानात ठेवायचं आपल्या जीवनाला. आणि म्हणून एकच साधन करा विकराल कलिकालामध्ये उरलेलं आहे तुमच्या उद्धाराचं, तुमच्या हिताचं. त्याचं नाव आहे कीर्तन. बरं आमचे ते छोटे कदम मौली सांगतात बाबांनो तुम्हाला लय वाटलं तर तुम्ही त्र्यंबकेश्वरला जा. तिथं यात्रेमध्ये 2-2 तमाशा ठेवा ते पहा, पण कीर्तनाचा तमाशा मात्र काही करू नका. बरं का ध्यानात ठेवा. आणि म्हणून 1च तास चिंतन करणार आहे. सर्वांगाचे कान करून श्रवण करा. अगदी महत्वाचं या ठिकाणी बोलणार आहे. त्यांनी मला नर्मदा परिक्रमा सांगण्याची जबाबदारी दिलेली आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून आज काही विषय अपूर्ण जर राहिला तर 21 तारखेला वारकरी भवन सिन्नर या ठिकाणी पुन्हा याच असणाऱ्या नर्मदा मातेच्या परिक्रमेच्या दृष्टिकोनातून काही चिंतन करण्याचा योग येणार आहे. म्हणून ज्यांना इथं शक्य झालं नाही त्यांनी तिथं पहा. नसतील तर मग माझे 4-5 कीर्तन कोणीतरी चॅनलला टाकलेले, माझा त्याच्याशी संबंध नाही. जीवनात आतापर्यंत माझ्या 300 ते 400 अभंगाचे कॅसेट्स असते बरं का. आतापर्यंत 300 ते 400 किमान. पण माझ्या जीवनामध्ये मी कधीच
म्हणजे स्वतःहून चॅनलला गेलो, सगळ्या टीव्ही चॅनलवाल्यांनी मला बोलवलं, अनेक महात्मे मंडळींनी आग्रह केला, पण माझ्या जीवनामध्ये मी टेलिव्हिजन समोर कधीच जात नाही, परंतु जे येतील त्यांचा अवमान कधीच करत नाही, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो आणि आपल्या अभंग सेवेकडे वळतो. सज्जनो, जीवनामध्ये आपण जर पाहिलं तर पाप आणि पुण्य नाही का, या दोन गोष्टी जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. काही काही लोक जीवनामध्ये पुण्यही मानत नाहीत आणि पापही मानत नाहीत. पण सज्जनो, ध्यानात ठेवा, आपल्या जीवनामध्ये आपण जे कर्म करत असतो, संत महात्मे सांगतात, केले कर्म झाले त्याची मनुष्य जे कर्म करणार आहे त्या कर्माचा भोग प्रत्येकाला भोगावाच लागेल. म्हणून पापाच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर पाप हे विषापेक्षा मारक आहे. पाप हे तलवारीपेक्षा धारदार आहे. पाप हे आहे पृथ्वीपेक्षा कसं आहे, जड आहे त्या ठिकाणी. म्हणून जगामध्ये पाप आणि पुण्य निश्चित आहेत, मला जास्त त्याचा विचार करायचा नाही. म्हणून जीवनामध्ये पाप आहे. आता आपल्या जीवनामध्ये जे काही मनुष्य दुःख भोगतो तो कशाचा परिणाम आहे, आपण आपल्या जीवनामध्ये केलेल्या पापाचा परिणाम. एखादा मनुष्य आजारी असेल तर तुकोबरा सांगतात, तुका म्हणे पापे येते तर ध्यानात ठेवा, डॉक्टरकडे अवश्य जा, गेलं पाहिजे डॉक्टरकडे, पण डॉक्टरकडे जाण्यापूर्वी मनात विचार करा, ज्या अर्थी माझ्या जीवनात आजार आला याचा अर्थ माझं कोणत्या तरी जन्मामधील असणार पाप मला फळ देण्यासाठी उद्युक्त झालेलं आहे. म्हणून सज्जनो, ध्यानात ठेवा, आपल्या जीवनामध्ये जसं रोग घालवण्यासाठी डॉक्टरांकडे जायचंय, वैद्याकडे जायचंय, तसं आपलं पाप घालवण्यासाठी जीवनामध्ये काही उपाय करायचे. मग का आपल्या जीवनामध्ये पाप जाऊन पुण्य निर्माण होण्यासाठी शास्त्रामध्ये साधनं काय, माऊली ज्ञानोबा सांगतात, हरी मुखे म्हणा, 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 निर्मिती होण्यासाठी उपाय सांगितले. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पाप ताप दैन्य जाय उठा उठी, झाली या भेटी हरिदासांची, या न्यायाने नाम संकीर्तन साधन पैसोपे, जडतील पापे जन्मांतरीची. पाप घालवण्यासाठी आणि पुण्य निर्माण होण्यासाठी अनेक साधनं सांगितलेली आहेत. त्यापैकी आपल्या जीवनात अगणित पुण्य निर्माण होण्याचा उपाय प्रेममूर्ती नामदेव महाराज
आजच्या अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात नामामध्ये प्रदक्षिणा जीवनामध्ये त्याच्या पुण्यानाही गणना, कोणाच्या पुण्याला गणती नाही. नामा म्हणे प्रदक्षिणा. आता पहा बरं का, जीवनामध्ये प्रदक्षिणेचं फार महत्व सांगितलेलं आहे. मग आता हा अभंग जर आपण संपूर्ण जर पाहिला नामदेव महाराजांचा, वाचे म्हणती गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्यानाही गणना. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, तया नाही यमपुरी. नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्यानाही गणना. कुशावरता करिता स्नान किंवा कुशावरती करिता स्नान, त्याचे कैलासी राहणे. नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्यानाही गणना. मग आता पहा, निश्चित प्रदक्षिणा आपल्याला कशाची सांगितली? गंगेची सांगितली का ब्रह्मगिरीची सांगितली का कुशावर्ताची सांगितली? आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये दृष्टी पडता ब्रह्मगिरी सांगितलं, बरोबर आहे का नाही? ब्रह्मगिरीची परिक्रमा सांगितली का? नाही सांगितली, बरोबर आहे का नाही? मग करायची नाही का? करायची. ध्यानात ठेवा, इथं दृष्टीने ब्रह्मगिरी पडल्याची फलश्रुती सांगितली, पण ब्रह्मगिरी परिक्रमेची सुद्धा महती सांगितली आहे. प्रथम चरणात नामदेव महाराज म्हणतात, वाचे म्हणता गंगा गंगा, याचा अर्थ गंगेची परिक्रमा सांगितली. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, याचा अर्थ ब्रह्मगिरीची सुद्धा परिक्रमा सांगितली, फलश्रुती सांगितली आणि त्याची पण परिक्रमा सांगितली. कुशावर्ता करता स्नान, कुशावर्ताची सुद्धा परिक्रमा सांगितली बरं का. आणि ध्यानात ठेवा, बऱ्याच वेळी आपल्या सानिध्यामध्ये काही मौल्यवान गोष्टी प्राप्त होतात, पण त्याची महती आपल्याला कळेल म्हणून सांगता येत नाही. उदाहरण सांगितलं असतं, माझ्याकडे वेळ नाही, मला थोडंसं नर्मदा परिक्रमेवर बोलायला सांगितलेलं. मौल्यवान वस्तू प्राप्त होऊन सुद्धा आपल्याला त्याची महती कळेल म्हणून सांगता येत नाही. सज्जनो, ध्यानात ठेवा, आपल्या जीवनामध्ये गोदावरी गंगेसारखी महान गंगा आपल्या सानिध्यात आहे, पण बऱ्याच वेळी म्हणावं लागतं, ज्याच्या गावी गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. मी तुम्हाला प्रश्न विचारतो सज्जनांनो, वाईट नका वाटू देऊ. आपल्या सानिध्यात गोदावरी गंगा किती किलोमीटर अंतरावरती? किती किलोमीटर अंतरावरती? 4 किलोमीटर, नाही का? 4 किलोमीटर अंतरावरती. बरं, जाऊ दे 4 किलोमीटर, थोडंसं ओळा खोळानं जावं लागेल तिकडं, नाही का? मी एकदा, माझा हा फाशीचा डोंगर आहे ना, तिथं त्या आश्रमामध्ये माझं दरवर्षी सेवा असते बरं का. त्या डोंगरावरती आमचे घुमरे बाबांनी तिथं तपश्चर्या केलेली आहे. घुमरे बाबांचे तिथं माझं दरवर्षी कीर्तन असतं त्या ठिकाणी. त्या डोंगरावरती मी गेलो, तिथून मला गोदावरी गंगेवर स्नानाला जायचं होतं. अशी जवळ दिसत होती, पण जाताना मात्र फार लांबून जावं लागायचं बरं का. ध्यानात ठेव. पण 16 जास्तीत जास्त त्र्यंबकेश्वरला जरी गेलो तरी 10 ते 15 किलोमीटर, नाही का? एवढ्या जवळ गंगा असताना मला एक तरी अशी व्यक्तिमत्व दाखवा की जे आपल्या जीवनात आठवड्यामधून नित्य नियमाने 1 दिवस तरी गोदावरी गंगेचं स्नान केल्याशिवाय त्यांचा आठवडा जात नाहीत. अशी एक व्यक्ती पाहिजे. वरती बोट करा, मला पाहू द्या, की दर आठवड्याला, उगीच चॅनल समोर आहे बरं का तुम्ही, खोटं बोलायचं नाही, नाही का? सत्य बोलायचं. कीर्तनामध्ये सांगा की बाबा, आमच्या जीवनामध्ये आत्तापर्यंत आठवड्यातून 1च दिवस फक्त आमचा म्हणजे महिन्यातून किती दिवस? 4च दिवस, बरोबर का नाही? वर्षातून किती दिवस? 48 दिवस, बरोबर आहे का नाही? सांगा, असे कोण आहेत या ठिकाणी? सज्जनो, काही वेळेला आपल्या सानिध्यामध्ये काही दिव्य गोष्टी प्राप्त होतात,
पण त्याची महती आपल्याला कळत नाही. पहा, गोदावरी गंगेची महती तुम्हाला सांगतो. वाराणसी एक मासा, गोदावरी एक दिवसा, पंढरी एक पाऊल परियेसा, ऐसा ठसा नामाचा. वाराणसीच्या वाटेवरती 1 महिना चालल्याचं पुण्य गोदावरी गंगेच्या किनाऱ्यावरती 1 दिवस चालल्यानंतर आपल्याला प्राप्त होतं बरं का. मग पहा, त्या वाटेवरती 1 महिना चालायचंय आणि तेच पुण्य आपल्याला गोदावरी गंगेच्या किनाऱ्यावरती 1 दिवसात प्राप्त होतं. सज्जनो, परमार्थामधले काही शॉर्टकट सांगतो तुम्हाला, ध्यानात ठेवा. गोदावरी गंगेची परिक्रमा जीवनामध्ये अत्यंत महत्वाची बरं का, अत्यंत महत्वाची. पण ती परिक्रमा करणारे फार थोडे लोक आहेत. मी माझ्या जीवनामध्ये नर्मदा मातेच्या 3 परिक्रमा केल्या, पायी, 3 गाडीने केल्या. नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती रामानंद आश्रमात माझं अनुष्ठान झालं, तपोवन आश्रमात अनुष्ठान झालं, हनुमंतेश्वरला अनुष्ठान झालं, कुंभेश्वरला मी अनुष्ठान केलं, पतईच्या दादाजींच्या आश्रमात मी अनुष्ठान. प्रौढी म्हणून सांगत नाहीत बरं का, ऐका 1 मिनटं, इथं अहंकार करायचा नाही. अहंकार म्हणून सांगत नाहीत तुम्हाला, मला वेगळ्या सिद्धांतापर्यंत तुम्हाला पोहोचवायचं आहे. पतईच्या दादाजींकडे अनुष्ठान झालं, राख नावाच्या घाटावरती अनुष्ठान झालं, ओंकारेश्वरला जीवनामध्ये अनुष्ठान केलं आणि जवळजवळ 4 ते 5 वर्षापासून मी फक्त नर्मदा मातेचं जल पिऊन राहतो, त्याच्यामध्ये मिसळून नाही. 5 वर्षापासून माझा हा साधारणतः नियम आहे, मी नर्मदा मातेचं जल पितो, ते पण न गाळता. आज माझ्यासोबत ही सर्व मंडळी होती, ते आले होते, त्या भगवान गाड्याच्या पायथ्याशी माझी सेवा होती कालपासून ते पाणी, त्या पाण्यामध्ये तुम्ही पहा कितीतरी त्याच्यामध्ये रीती आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये आहेत, पण मी ते पाणी गाळत सुद्धा नाही. मी खरं सांगतो, मी माझ्या जीवनात ते पाणी कधी गाळत नाहीत नर्मदा मातेचं. सजनो, कालपासून पाणी गाडीते, किती गरम होतंय याचा मी विचार करत नाही. प्लॅस्टिकमधलं पाणी माझ्या जीवनात माझ्या लिव्हरवर परिणाम करील का किडनीवर परिणाम करेल मी याचा काहीच विचार करत नाहीत. जसं असेल तसं पाणी मातेचं पितो. एवढी श्रद्धा माझ्या जीवनामध्ये नर्मदा मातेची, ध्यानात ठेवा. कारण का, माझी निष्ठा आहे. आई जीवनामध्ये कधी बालकाचा अनहित करील का? कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवती. कदाचित पुत्र हा कुपुत्र होईल, पण माता कधी कुमाता होत नसते बरं का, ध्यानात ठेवा. आणि मला माहिती आहे, नर्मदा माता ही माझी माता आहे. मी शपथपूर्वक तुम्हाला सांगतो, सद्गुरू श्री बालयोगीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मी 12 वर्षाचं अनुष्ठान मौन व्रताचं प्रारंभ केलं होतं माझ्याच आश्रमात. ते अनुष्ठान प्रारंभ करून देण्यासाठी सद्गुरू श्री बालयोगीजी महाराज हे 10 दिवस माझ्या आश्रमात आले. येण्याचा 1 दिवस, जाण्याचा 1 दिवस सोडून 11 दिवस महाराज माझ्या आश्रमात आले. 10 दिवस महाराजांनी भागवत कथा केली माझं अनुष्ठान प्रारंभ होण्यासाठी. सजवून ध्यानात ठेवा, 3.25 वर्ष मौन धरून मी माझ्या असणाऱ्या तळघरामध्ये कोणाला बाहेर दिसत पण नव्हतो. पहाटे 3 ते 4 वाजेपर्यंत गोदावरी गंगेचं स्नान करायचं, ऊन वारा थंडी पाऊस काही असो करायचं. सगळ्या देवांना पाणी घालत घालत नांदूर मधमेश्वरवरून बरं का रुईला जायचं, 9-10 किलोमीटरचं अंतर. नांदूर मधमेश्वर माझी जन्मभूमी आणि रुई माझी कर्मभूमी आहे. सजनो, नांदूरच्या देवांना पाणी घालायचं, रुईच्या सगळ्या देवांना पाणी घालायचं, स्वतःच्या हाताने स्वयंपाक करायचा, कोणाच्या हातचं जेवायचं नाही. कोणाशी 3.25 वर्ष एकही दिवस मौन मोडू दिलं नाही जीवनात. साधना केली, पण 1 दिवस रात्री 12 वाजता मी गोरक्षनाथांची थोडीशी साधना करत होतो. गोरक्ष जालंधर चरपटाश्य आडभंग कानिप मच्छिंदराध्या चौरंगी रेवानक भरत्री संज्ञा भूम्यांबभूर नवनाथ सिद्धा, हे 9 सिद्ध आहे जीवनामध्ये. ध्यानात ठेवा, याच्यामध्ये नवनाथ ग्रंथ, चरपट, चौरंग, आडभंगी, गुप्त तीर्थ करतात ती अद्यापी, असं या महात्म्यांचं महत्त्व सांगितलेलं आहे. अजून चरपटनाथ महाराज, चौरंगीनाथ महाराज आणि आडभंगनाथ महाराज धामुरीचे अजूनही गुप्त पद्धतीनं तीर्थांचा सहवास करतात बरं का, ध्यानात ठेवा. 84 सिद्ध जे आहेत आळंदीमध्ये, त्याच्यामध्ये हे सुद्धा काही सिद्ध आहे, नाथ हे सिद्ध आहे. आणि एवढंही सांगतो की माऊली ज्ञानोबारांनी सत्यमल नावाच्या 93व्या सिद्धाला 1 गुरु आणि 1 शिष्य या परंपरेच्या दृष्टिकोनातून शेवटची दीक्षा दिलेली बरं का. ते कितवे सिद्ध आहे? 93वे सिद्ध आहे. सज्जन ध्यानात ठेवा, आजही हे सिद्ध आहे. मी माझ्या जीवनामध्ये थोडीशी साधना करतो नाथांची. रात्री 12 वाजता 2000 किती साली
15 सालची ही गोष्ट आहे, 2015 सालची गोष्ट. आणि साधना करता करता असं झालं, मरतो की काय, आता मरणार, तुम्हाला मी खरं सांगतो. आणि असं वाटलं मरायचं तर नर्मदा मातेच्या किनाऱ्यावर जाऊन मरायचं, म्हणून मी माझं अनुष्ठान सोडून दिलं आणि नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती जायचं ठरवलं. मरायचं, आपला देह ठेवायचा मैयाच्या किनाऱ्यावरती. त्यापूर्वी मी पहिली नर्मदा परिक्रमा केली होती 2005 साली, पहिली परिक्रमा केली. आता त्याला 20 वर्ष झाले साधारणतः, बरं का. 2005 साली पहिली परिक्रमा, 20 वर्ष झाले त्या गोष्टीला. आणि म्हणून मरायचं तर नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती, मरण्यासाठी 2015 साली मौन सोडून दिलं. म्हटलं काही खरं नाही, आता मरतोय. कारण 3.25 वर्ष सूर्यप्रकाश मिळाला नाही, त्यामुळं ते मला पेलवलं नाही. आमच्या मांदळीच्या बाबांचं विशेष महाराज, आज 20 ते 25 वर्ष झाले बाबा, अजून बाबाला सूर्यप्रकाश माहिती नाही त्या ठिकाणी. आता मांदळीच्या बाबांच्या सानिध्यात मला काय अनुभव आले सांगितले असते या ठिकाणी. एक शब्द शपथपूर्वक सांगतो, खोटं बोलणार नाही त्या ठिकाणी. पण वेळ कमी आहे. सजन ध्यानात ठेवा, त्यांना ते सहन झालं, मला सहन झालं नाही. म्हणून मरायचं म्हणून नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती निघून गेलो. अजून मेलो नाही, अजून जिवंत आहे. ही नर्मदा मातेची प्रत्यक्षात मला प्राप्त झालेली फलश्रुती आहे. सजन ध्यानात ठेवा. आणि म्हणून विश्वास ठेवा जीवनामध्ये. फक्त नर्मदा परिक्रमा आकांड तांडव करू नका. तुम्हाला मी खरं सांगतो, मी 3ऱ्या परिक्रमेच्या निमित्ताने, आता ह्या ताई ज्या आहेत ना कीर्तनात उभ्या, ते आणि त्यांचे मिस्टर, ते पाठीमागं काका बसलेले, या दोघांनी माझ्या सानिध्यामध्ये, ताईंनी 2दा नर्मदा पायी परिक्रमा माझ्या सानिध्यात केली आणि काकांनी एकदा केली माझ्या सानिध्यामध्ये परिक्रमा. त्यांनी पाहिलं त्या ठिकाणी नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती, बघा ते समोर बसलेले, त्यांनी ब्रह्मगिरीच्या 51 परिक्रमा स्वतः केल्या. तुमच्यापैकी दाखवा ते कुठले, ठाण्याचे, बरं का, मुंबईचे, ते ठाण्याचे मुंबईचे आहेत त्या ठिकाणी. सजनो खरं सांगतो, माझी गाडी बिघडलेली होती, म्हणून या दोघा पती पत्नीने सांगितलं, माऊली अशा गाडीत आम्ही तुम्हाला बसू देणार नाही. ही 12 लाखाची गाडी दोघांनी भेट केली माझ्यासाठी, बरं का. ध्यानात ठेवा, मी नको म्हणत असताना ध्यानात ठेवा, दोघांनी भेट केली. सजनो, पारमार्थिक जीवनामध्ये महाराज मंडळी सुद्धा सांभाळण्याचं काम तुमचं आहे. ध्यानात ठेवा, मी माझ्या जीवनामध्ये कधी मरेपर्यंत तुमचा कीर्तनात हार घालणार नाही, तुमचा बुक्का लावणार नाही, डिझेलचा 1 रुपया सुद्धा मरेपर्यंत तुमचा कधी घेणार नाही, ही माझी प्रतिज्ञा आहे. पण ध्यानात ठेवा, जर एखाद्या दिवशी महाराज, तुम्हाला माहिती महाराज सत्य बोलतात, आज मी 350 पावणे 400 किलोमीटर ड्रायव्हिंग करून इथपर्यंत आलेलो आहे. सजनो ध्यानात ठेवा, काल सुद्धा जाताना जवळजवळ 200 किलोमीटरची ड्रायव्हिंग, 250 किलोमीटरची ड्रायव्हिंग करून गेलो. एवढं फिरावं लागतं महाराज. सजनो ध्यानात ठेवा, हे ताईन काका म्हणतात, बाबा महाराज हे करता कसं तुम्ही, शक्य आहे का एवढी ड्रायव्हिंग करून यायची. रात्री कीर्तन केलं, रात्रीच्या कीर्तनाला जवळपास त्या ठिकाणी 9 ते 11, 11:30 वाजले. आणि रात्री पुन्हा आमचे घुले बाबा त्यांच्या दर्शनाला गेलो. गेल्यानंतर सकाळी उठल्यानंतर तिथं जवळ महादेव मंदिर आहे, त्या ठिकाणी महादेवदारा, तिथं गेलो. आणि गेल्यानंतर गाडी तिथं फेल झाली महाराज. आता जंगलात कुठे मेकॅनिकल मिळणार. हे सगळे कोदे करत असताना भाऊला एकच विनंती करत होतो, आम्हाला सांभाळण्याची जबाबदारी तुमच्यावरती. गाडी कशी चालत होती मला माहिती नव्हतं. सजनो, कित्येक लोकांच्या गाड्यांचे ॲक्सिडेंट झाले. सद्गुरू ढोक महाराज, त्यांच्या जीवनामध्ये असा भयानक ॲक्सिडेंट पूर्वी घडून गेला. ज्या महाराजांच्या मांडीवरती डोकं ठेवून महाराज झोपलेले होते, महाराज ते महाराज जागेवरती गेले. गंभीर महाराज अवचार यांचे पाय मोडले महाराज. ध्यानात ठेवा, म्हणून महाराष्ट्रामधील असणारे कीर्तनकार यांचे तुमच्यावरती अनंत उपकार आहेत. ध्यानात ठेवा, ध्यानात ठेवा. आणि या संप्रदायाचं उत्तरदायित्व ते सांभाळतात. म्हणून एखाद्या दिवशी जर महाराजांनी विनंती केली की मी येऊ शकत नाहीत, तर ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे. ध्यानात ठेवा, तुमचं काम आहे, समजून घेण्याचं तुमचं काम आहे. आम्हाला कोणी सांभाळायचं. अरे कशी गाडी चालत होती, किती लोक आडवे येतात. येवल्यामध्ये आलो ट्रॅफिक, वैजापूरमध्ये आलो ट्रॅफिक, त्या ठिकाणी पुढे सुद्धा मागे सुद्धा इतकी ट्रॅफिक, कशी खड्ड्यातून गाडी चालत होती. सजवून ध्यानात ठेवा, एखाद दिवशी समजून घ्यायचं महाराजांना सुद्धा, हे तुमचं काम आहे जीवनामध्ये. ध्यानात ठेवा, आम्ही जीवनात कधी खोटं बोलत नाही, पैशासाठी कधी कीर्तनं करत नाहीत. ही तुमची भूमिका आहे आम्हाला सांभाळण्याची. चला असो, तुमचं प्रेम आहेत, खूप चांगली गोष्ट आहेत, नाविलाज आहेत त्या गोष्टीला. असो, महत्त्वाची भूमिका अशी सजनो, नर्मदा मातेवरती श्रद्धा पाहिजे. मी परिक्रमेच्या निमित्ताने नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती गेलो आणि गेल्यानंतर एके ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातले महात्मे, कुठं शूलपाणेश्वरचं जे जंगल आहेत ते जंगल पार केल्याच्या नंतर
ज्यावेळेस आपण सरदार सरोवराच्या जवळ येतो, आल्याच्या नंतर सरदार सरोवराच्या जवळ आल्याच्या नंतर तिथं एक महाराष्ट्रीयन महात्म्यांचा आश्रम आहे. ध्यानात ठेवा, महाराष्ट्रीयन महात्म्यांचा आश्रम आहे. त्या महाराष्ट्रीयन आश्रमामध्ये मी गेलो आणि गेल्याच्या नंतर तिथं एका साधूंनी मला विचारलं, बाबा तुमच्या जीवनामध्ये किती परिक्रमा झाल्या? मी सांगितलं, बा मी 3 गाडीनं केलेल्या आहे, ही माझी 3री परिक्रमा आहे पायी. त्यांना आनंद वाटला आणि म्हणून त्यांनी एका महात्म्याला प्रश्न, ते महात्मा बसलेले होते ते साधू बरं का, त्या साधूंना सांगितलं, म्हटले बाबा बघा, म्हटले ते महाराष्ट्रातलेच होते, म्हटले हे जे महात्मा याने 3 परिक्रमा केल्या, बाबा तुमच्या किती झाल्या बरं का, किती झाल्या? त्यावेळेस त्यांनी मोठं गोड उत्तर दिलं, आपल्या जीवनामध्ये किती परिक्रमा केल्या याला महत्व नाही, करत असताना परिक्रमा कशा केल्या आणि तुम्हाला काय अनुभूती आली ही गोष्ट महत्वाची आहे. मला खूप आवडलं जीवनामध्ये त्यांचं वाक्य, खूप आवडलं, की जेणेकरून आपल्या जीवनामध्ये किती परिक्रमा केल्या याला प्राधान्य नाही, परिक्रमा केल्या याला प्राधान्य नाही, परिक्रमा करत असताना कशा केल्या याला प्राधान्य. तसं आमचे भंडारे काका 51 परिक्रमा ब्रह्मगिरी पर्वताच्या केल्या. सांगा त्या माझ्या पण घडल्या नाही बरं का जीवनामध्ये, त्या माझ्या घडल्या. तुमच्यापैकी आहे का 51 परिक्रमा करणारं कोणी या ठिकाणी? हां, नाही. कधीतरी माणसाने जीवनामध्ये या लोकांकडून प्रेरणा घ्यायची की ठाण्याचा माणूस इथं येऊन, दोघं पती पत्नी आणि त्यांच्या सेवेसाठी पत्नी तिथं थांबल्या, ते म्हटले तुम्ही परिक्रमा करा, तुमच्या जेवणाची जबाबदारी माझ्याकडे. आणि त्या निलांबिका पर्वतावरती तिथं थांबले ते अन्नपूर्णा आश्रमामध्ये. जे अन्नपूर्णा आश्रमाचे जे स्वामी, त्यांच्या गावात रात्री माझं कीर्तन होतं बरं का. अन्नपूर्णा आश्रमाचे जे स्वामी, त्यांच्या गावात माझं रात्री कीर्तन होतं. तिथलेच मुखेकर महाराज शास्त्री, जे काशी क्षेत्रामध्ये 41 वर्ष राहिले आणि राहत असताना थंडी असो, ऊन असो, वारा असो, पाणी असो, काही असो, पहाटे गंगेचं स्नान करायचं आणि पहिली चादर काशी विश्वनाथावरची ओढली का पहिला तांब्याचा तो जो असणारा तांब्या त्याचा जलाभिषेक ज्या महात्म्याच्या हाताने होत होता, त्यांच्या गावात रात्रीची सेवा होती बरं का. ध्यानात ठेवा सजनो, किती साधना करणारे लोक आहे. आणि म्हणून जीवनामध्ये मी नर्मदा मातेच्या 3 परिक्रमा केल्या, पण गोदावरी गंगेची परिक्रमा माझ्या आयुष्यात होईल म्हणून सांगता येत नाही. नाही होणार. का होणार नाही याचं कारण असं आहे की गोदावरी मातेची परिक्रमा करत असताना पुढे ज्यावेळेस महाराष्ट्र प्रांतामधून आंध्र प्रदेशमधून माता जाते, मी आंध्र प्रदेशमध्ये बासर हे जे स्थान आहेत, बासरला गोदावरी गंगा आहे, तिथं मी अनुष्ठानाच्या निमित्ताने गेलो होतो 10 दिवस. तिथं सरस्वती मातेचं स्थान आहे. म्हणजे प्रत्यक्षात व्यास महर्षीने आपल्या हातामध्ये वाळू आणायची आणि ती वाळू टाकायची, त्या वाळूमधून तयार झालेली सरस्वतीची मातेची मूर्ती बासर नावाच्या क्षेत्रात आहे. म्हणून ज्याला जीवनामध्ये विद्या संपादन करायची असेल, आपल्या विद्येवरती सरस्वतीने वास करावा असं जर वाटत असेल, तर बासर नावाच्या क्षेत्रामध्ये जाऊन सरस्वती मातेची साधना करा. किंवा पुन्हा सांगतो तुम्हाला, नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती नेमावर नावाचं स्थान आहे. नेमावर नावाचं स्थान हे मातेचं नाभिस्थान आहे आणि अशा नाभिस्थानाच्या जवळ बागदी नावाचा संगम आहे. बागदी म्हणजे वाघदेवी बरं का. बागदी नावाची नदी, त्याचा अर्थ वाघदेवी. वाघदेवी म्हणजे सरस्वती, त्या मातेचा संगम नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती झालेला आहे. जो त्या बागदी संगमावरती जाऊन अनुष्ठान करील, मला अजून योग आलेला नाही तिथं, पण जो तिथं जाऊन अनुष्ठान करील त्याच्या जिभेवरती प्रत्यक्षात सरस्वती माता वास करील, असं स्थान नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती. सजन ध्यानात ठेवा. आणि म्हणून अनुष्ठानाच्या काही परंपरा आहे, याच्यामध्ये नर्मदा मातेची परिक्रमा, गोदावरी गंगेची परिक्रमा हे सुद्धा अनुष्ठान आहे. पण आंध्र प्रदेशमध्ये गेल्याच्या नंतर, मी तर काही गेलो नाही, आपल्या परिसरामधले सद्गुरू श्री नाना महाराज वडनेरे, कुठं आश्रम आहेत बाबांचा, सोनेवाडीला, त्या महात्म्याने आपल्या जीवनामध्ये गोदावरी गंगेची परिक्रमा केली. एक महात्मा मला नर्मदा किनाऱ्यावरती मिळाले, त्यांचं नाव होतं टाटंबरी बाबा बरं का. हा टाटंबरी संप्रदाय अंगावरती फक्त बारदानं परिधान करतो बरं का, हा टाटंबरी संप्रदाय. याच्यामध्ये असणारे टाटंबरी बाबा, त्यांनी सांगितलं, मी माझ्या जीवनात गोदावरी गंगेची परिक्रमा केली, पण महाराज त्यांचं जीवन असं होतं, 4 दिवस त्यांना जेवायला नाही मिळालं तरी त्यांच्या शरीराची त्यांना पर्वा नव्हती.
आणि अंगावरती बाळदानाचेच कपडे होते, असं त्यांचं जीवन होतं. अजून काही मला गोदावरी गंगेची परिक्रमा केलेले लोक मिळाले. त्याच्यामध्ये काही मंडळींनी, आमच्या रामदास आप्पा जवळचे, त्यांनी परिक्रमा केली. पण त्या जंगलामधून जात असताना तुम्हाला तिथले पोलीस लोक पायी जाऊ देत नाहीत, गाडीत बसून देतात. कारण 300 ते 300 किलोमीटरचं असं भयान जंगल आहेत की तिथून मनुष्य पायी जाऊ शकत. रस्ता मात्र आहेत, डांबरी रस्ता, पण त्या जंगलामधून मनुष्य पायी जाऊ शकत नाहीत. सजनो, ह्या आमच्या ताई आणि आम्ही नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती चाललेलो होतो. ते घनसोर नावाचं क्षेत्र आहे, त्याच्या पाठीमागं घनसोरला येत असताना एके ठिकाणी सजनो एक वाघीण, ह्या ताई चाललेल्या होत्या, यांच्या पुढून अशी आम्ही त्यांच्या पाठीमागे चाललेलो होतो पाठीमागे, आणि त्यांच्या पुढून एक वाघीण आणि तिचे 2 बछडे असे समोरून जाताना ताईंनी पाहिले त्या ठिकाणी. आणि ज्यावेळेस तिथल्या महिला त्यांना सांगितलं आत्ताच या ठिकाणी एक वाघीण आणि तिचे 2 बछडे गेले, त्यांनी सुद्धा ते म्हटले बाबाजी इधर बहुत शेर घुमते बोले. त्याने लगेच ताबडतोब त्या 2 महिला कुऱ्हाड घेऊन जंगलामध्ये काहीतरी लाकडं आणण्यासाठी चालले होते, त्या तात्काळ तिथून माघारी फिरल्या. अशी परिस्थिती नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती. याहीपेक्षा नर्मदा मातेचा किनारा काय, नवनाथामध्ये याचं वर्णन केलेलं विस्ताराने. म्हणून गोदावरी गंगेची परिक्रमा ही नर्मदा मातेच्या परिक्रमेपेक्षा कठीण आहे. आणि पुन्हा सांगतो, नर्मदा मातेचं वैशिष्ट्य हे आहे की उगमापासून तर समुद्रापर्यंत खंडित न होणारी नदी गंगा म्हणजे कोणती, नर्मदा गंगा, बरं का. पण आपल्या गोदावरी गंगेच्या बाबतीमध्ये काही ठिकाणी गोदावरी मातेचं पाणी जल खंडित झालेलं आहे. त्या ठिकाणी गेलो तर आपण कोरडं असं इकडून तिकडं जाऊ शकतो, बरं का. असे काही प्रांत आहे. उन्हाळ्यामध्ये, मी तर गोदावरी गंगेच्या काठावरती राहणारा माणूस, उन्हाळ्यात मी पाहिलं काही ठिकाणी साप गोदावरी गंगा कोरडी झालेली मी पाहिली, पूर्ण कोरडी झालेली. तामसवाडीच्या गाड उतार्यावरती तिथं आमची शेती होती. तिथं साधारणतः 10 ते 12 वर्ष आम्ही त्या ठिकाणी राहिलो. कधी कधी गोदावरी माता कोरडी झालेली पाहिली, परंतु नर्मदा माता जी आहेत उगमापासून तर समुद्रापर्यंत जात असताना कुठेही पण धार खंडित होत नाहीत अशी असणारी मैया म्हणजे आमची नर्मदा माता आहे. आता पहा, मग आता ही असणारी गोदावरी माता आहे. या गोदावरी मातेची परिक्रमा जीवनामध्ये जर करायची असेल तर पायी तर अशक्य आहे, कारण काही जागेवरती खंडित होते माता, पायी अशक्य आहे. मग परिक्रमा तुम्हाला जर घडावी वाटत असेल तर एक ध्यानात ठेवा, फक्त तुम्ही केवळ कुशावर्ताची जरी परिक्रमा केली, फक्त कुशावर्ताची जरी परिक्रमा केली तरी तुम्हाला गंगा परिक्रमेचं पुण्य मिळेल अशी माझी श्रद्धा आहे, बरं का. आणि नसेल तर माझी जन्मभूमी, तिचं नाव आहे श्री क्षेत्र नांदूर मध्यमेश्वर. इथं गोदावरी माता दक्षिण वाहिनी झालेली. अशा दक्षिण वाहिनी क्षेत्रामध्ये एका ब्रह्मवृंदाने एक अभंग करून ठेवलेला आहे. नांदूर मध्यमेश्वरचं फार मोठं महत्त्व आहे, बरं का. ध्यानात ठेवा, इथं माता दक्षिण वाहिनी झालेला आहे. नर्मदा मातेचं महिमा उत्तर वाहिनीचा आहे आणि गोदावरी गंगेचा महिमा दक्षिण वाहिनीचा आहे, बरं का. नांदूर मध्यमेश्वर क्षेत्र, पैठण क्षेत्र याला आपण दक्षिण काशी म्हणतो का, याचं कारण या दोनही ठिकाणी गोदावरी माता दक्षिण वाहिनी झालेल्या आहे. आणि असं वर्णन केलेलं आहे, 10 तीर्थ, गणपती सानिध्य, वशिष्ठे, अश्वमेध यज्ञ केला, नांदूर मध्यमेश्वरचं वर्णन आहे, बरं का. आणि अशा क्षेत्रामध्ये त्या गणपती बाप्पाच्या सानिध्यामध्ये वशिष्ठ ऋषीने अश्वमेध नावाचा यज्ञ केला. त्यावेळेस 1000 तीर्थ नांदूर मध्यमेश्वरला आणले. म्हणून तिथं दक्षिण वाहिनी गोदावरी गंगा आहे. त्या दक्षिण वाहिनी गोदावरी गंगेची जरी परिक्रमा केली एकाच दिवसात होते, एवढा वेळ लागत नाहीत. 5 ते 6 तासामध्ये किंवा 4च तासामध्ये परिक्रमा करणारे लोक आहे. मी माझ्या जीवनात 20 ते 21 परिक्रमा केल्या तेवढ्याच्या. पण खरं सांगतो, त्या भागाची जरी परिक्रमा झाली दक्षिण वाहिनी गंगेची तरी सुद्धा गंगा मातेची प्रदक्षिणा केल्याचं पुण्य आपल्या पदरात पडतं अशी मान्यता माझ्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आहेत. नांदूर मध्यमेश्वर क्षेत्राचं महत्त्व आहे. म्हणून सज्जनो ध्यानात ठेवा, गोदावरी माता तिचं सुद्धा महत्त्व आहे. वाराणसी 1 मासा, गोदावरी 1 दिवसा, पंढरी 1 पाऊल परिसा, असा ठसा नामाचा. आता पंढरपूरचं महत्त्व तुम्हाला सांगत नाहीत, परंतु गोदावरी गंगेचं सांगितलं. म्हणून नामदेव महाराज सांगतात, नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्याना ही गणना,
मग प्रदक्षिणा कोणाची सांगितली तर गंगा मातेची, म्हणजे गोदावरी गंगेची सांगितली. आता पहा, प्रदक्षिणा करत असताना अनेक प्रकारच्या प्रदक्षिणा सांगितल्या. कोणत्या कोणत्या प्रकारच्या प्रदक्षिणा तुम्हाला 2-4 प्रदक्षिणा सांगतो. विठ्ठल विठ्ठला हो. आता पहा, खऱ्या अर्थाने आपले आई आणि वडील आज दुपारी पाथर्डीवरून सहज येत होते आणि येत असताना एक महात्मा आहे, सिद्ध पुरुष आहे बरं का, शंकर स्वामींचा ज्यांना प्रत्यक्षात साक्षात्कार झाला असे महात्मे पाथर्डी गावामध्ये राहतात. तिथं शंकर स्वामींचा आश्रम आहे. सजनो, आज नेमका प्रसंग असा झाला, मी निघायच्या घाईमध्ये आणि ते बाबा कोणाशी फार जास्त बोलतही नाही, अशा जटा झालेल्या आहे महाराज त्या ठिकाणी बरं का, असे वळकुटी घालून जटा ठेवलेल्या आहे. एवढा मोठा थोर महात्मा, 12 वर्ष फक्त पाणी पिऊन राहिले असे महात्मा म्हणजे कोण आहेत ते माधव बाबा बरं का. कधी पाथर्डीला जर गेले तर त्यांचं दर्शन करा. आणि आपले शिवराम बाबा म्हस्कर आहे ना, 12 वर्ष बाबांनी संपूर्ण भारत भ्रमण पायी केलं बरं का, बाबांनी पायी केलं. आणि बाबांच्या जीवनामध्ये बाबांचा अद्यापर्यंत म्हणजे 12 वर्षाचं उपवासाचं पारणं बाबांनी आपल्या जीवनात केलं. आणि त्यांनी ठरवलं की ज्या गावामध्ये गेल्याच्या नंतर माझ्या असणाऱ्या याचं सांगता जे करील त्या गावामध्ये मी राहील. बाबा फिरत फिरत पिंपळत गावात आले. आता बाबांकडे कुरेकर बाबा येत आहेत हेलिकॉप्टरने 25 तारखेला बरं का, ध्यानात ठेवा. आणि ढोक महाराजांची तिथं रामकथा आहे. पिंपळचे म्हस्कर बाबा फार तपस्वी महात्मा आहे बरं का, ज्यांनी या ठिकाणी असणारं प्रति पंढरपूर याची त्या ठिकाणची रचना केली. असे असणारे बाबा शिवराम बाबा म्हस्कर 12 वर्षाचा उपवास बाबांनी कुठं सोडला, पिंपळत गावात. सहज लोकांना सांगितलं, मी 12 वर्षी यात्रा केली आणि माझ्या यात्रेची सांगता करायची, तुम्ही मदत करणार का? लोकांनी तात्काळ होकार दिला. आणि सजनो, त्या गावामध्येच बाबांनी तिथं आजान वृक्ष लावला. त्या आजान वृक्षाची पण फार महती बरं का, फार महती. पिंपळातला जा, किती लोक गेले तुमच्यापैकी पिंपळातला? किती गेले? वा वा वा, सर्व लोक तुम्ही गेले. आणि गेल्यानंतर बाबांचं जीवन जवळून अभ्यासा बरं का, फार मोठे महात्मे. वा वा, कन्या आहे का पुत्र आहे? हां, पुत्र आहे ना. हा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, नाही का. खऱ्या अर्थाने पहा, हा छोटा सुद्धा बाबांच्या आश्रमात जाऊन आला त्या ठिकाणी. सजनो, 12 वर्षाचं अनुष्ठान बाबाने तिथं सोडलं. आणि खरं सांगतो, बाबांना वाचा सिद्धी बरं का, आणि बाबाच्या हातामध्ये लक्ष्मी आहे साहेब. बाबांनी आत्तापर्यंत काही कोटी रुपयाचं दान केलं बरं का, जागृत पद्धतीचं दान बाबांनी काही कोटी रुपयाचं केलं. सजन, वारकरी शिक्षण संस्थेला सुद्धा बाबांनी आतापर्यंत खूप दान केलं. त्याच्यानंतर देहूच्या असणाऱ्या गाथा मंदिराला बाबांनी दान केलं. अनेक ठिकाणी बाबांनी दान केलं त्या ठिकाणी. पण उजव्या हातानं केलेलं दान डाव्या हाताला सुद्धा माहिती होऊ दिलं नाही. बाबांच्या जीवनामध्ये केलेला उपवास, कितीतरी खडतर साधना केल्या. तसे अनेक महात्मे, तपस्वी महात्मे आपल्या जीवनामध्ये खडतर साधना करणारे. सजनो, ध्यानात ठेवा, त्यापैकी दुपारी ज्यांचं दर्शन झालं, आता मी निघण्याच्या तयारीत बाबाने 3दा मला बोलून घेतलं. माझा त्यांचा काहीच परिचय नाही, फक्त माझ्या मनात इच्छा होती की बाबांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवावा. सजनो, माझ्या मनात इच्छा केली. बाबाने आज किमान 10 ते 15 वेळेस माझ्या डोक्यावरती हात ठेवला त्या ठिकाणी. तपस्वी साधू आहे, त्यांना अंतकरणातलं कळतं महाराज, कळतं. आता माझ्याकडे विषय कमी आहे. मी नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती, सजनो ध्यानात ठेवा, एखादं तीर्थ माझं राहून गेलं असेल, कारण तिथं तीर्थ अनेक आहे. ओंकारेश्वर, नर्मदेश्वर, जालेश्वर, ममलेश्वर, शूलपानेश्वर, मणिनागेश्वर, कार्तिकेय महादेव, अंकलेश्वर महादेव, कोटेश्वर महादेव, बिमलेश्वर महादेव, माहेश्वर महादेव, कालेश्वर महादेव, महाकालेश्वर महादेव, जनकेश्वर महादेव, गरुडेश्वर महादेव, कुंभेश्वर महादेव, हापेश्वर महादेव, सोमेश्वर महादेव, लिंगेश्वर, अनेक तीर्थ आहेत. कदाचित एखादा शिवलिंग माझं सुटलं असेल, पण जास्तीत जास्त नर्मदा किनाऱ्यावरच्या प्रत्येक साधूचं दर्शन करण्याचा प्रयत्न मी माझ्या जीवनामध्ये केला. सजन, ध्यानात ठेवा, पूर्वी 2005 सालची पहिली परिक्रमा करत असताना किटीचे असणारे नागाबाबा, आता नागाबाबाचं चरित्र खूप सुंदर आहे, कदाचित मी सिन्नरला सांगेल त्या ठिकाणी. किटीचे नागाबाबा, लेपाचे लालबाबा, त्याच्यानंतर पुढे वेदा संगमावरचे असणारे संजय वेदांतजी,
त्याच्यानंतर झगडियामडीचे जगदीश बापू, डेडियापाड्याचे सुरेंद्र बापू, त्याच्यानंतर इथं जवळ गेल्यानंतर फुलवाडीच ना ताई, फुलवाडीचे असणारे बापू त्या ठिकाणचे बरं का. अयोध्येचा ज्यांचा जन्म आहे, ज्यांनी नर्मदा मातेची परिक्रमा करत असताना 10 वर्ष पहा बरं का, 10 वर्ष दंडवत घालत नर्मदा मातेची परिक्रमा केली. दंडवत घालणं सोपं नाही. उन्हातानामध्ये नारळ घ्यायचा हातात, खाली दंडवत घालायचा, तिथं नारळ ठेवायचा, पुन्हा उठायचं, त्या नारळापर्यंत जायचं, पुन्हा नारळ हातात घ्यायचा, पुन्हा दंडवत घालायचा, जिथं हात पडेल तिथं तो नारळ ठेवायचा. सजनो अशी किती वर्ष लागले बाबांना? 10 वर्ष. सजनो थोडंसं कीर्तन लांबू द्या आपलं या ठिकाणी, थोडंसं कीर्तन लांबू नाही का? नाही सांगतो तुम्हाला, जर थोडं आपलं कीर्तन जर लांबलं तर काही लोक इथं यांना म्हणशील हा बाबा चरटवाड्या कुठून आणला या ठिकाणी, नाही का? आपलं जर 2 तासाचं कीर्तन जर 2.5 तास जर झालं तर लोक एका कीर्तनात 84 आसनं करतात, नाही का? आणि बाबांनी आपल्या जीवनामध्ये 10 वर्ष नर्मदा मातेची परिक्रमा केली दंडवत घालत. आता पाठीमागं मला एका असणाऱ्या घाटावरचे महात्मा पायी ना म्हणजे ते दंडवत घालत परिक्रमा करत होते. 2.5 वर्ष झालेले होते त्यांना, 2.5 वर्ष. 1/4 फक्त त्यांची नर्मदा मातेची परिक्रमा झाली होती. किती? 1/4. 2.5 वर्ष नर्मदा मातेच्या परिक्रमेला प्रारंभ करून एक गोंदियाचे महात्मा आहे, त्यांनी 2.5 वर्षामध्ये नर्मदा मातेची दंडवत घालत परिक्रमा केली बरं का. शिवराजसिंह पटेल त्यांनी त्यांचा सत्कार केला. गोंदियाचे ते आपल्या महाराष्ट्र प्रांतामध्ये गोंदिया जिल्हा तिथले महात्मा आहे. त्यांची परिक्रमा झाल्यानंतर मी या असणाऱ्या निलांबिका पर्वतावरती अनुष्ठानासाठी गेलो होतो. तिथं महिनाभर अनुष्ठान केलं निलांबिका पर्वतावरती. ताई, आम्ही, काका, आम्ही सर्वांनी अनुष्ठान केलं त्या ठिकाणी निलांबिका पर्वतावरती. त्यावेळेस कोरोनामध्ये बाबा विश्रांतीसाठी आले आणि बाबांच्या दर्शनासाठी ते महात्मा तिथं आले होते बरं का. तिथं गोंदियाचे आमच्या संस्थेचे विद्यार्थी, गोंदियाचे महात्मा बाबांच्या पहिलं परिक्रमा झाल्यानंतर तिथं दर्शनासाठी आले. सजवून ध्यानात ठेवा, त्यांनी सांगितलं परिक्रमा पूर्ण झाल्याच्या नंतर तिथले असणारे मुख्यमंत्री सुद्धा त्यांचा सत्कार करण्यासाठी गेले आणि त्यांना कितीतरी लाख रुपये देत होते, पण स्पर्श केला नाही पैशाला बरं का, स्पर्श केला नाही. हे सुद्धा महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे की आपल्या इथे खरे परिक्रमा करणारे कोणी किती जरी पैसे दिले तरी समोर हात करत नाहीत बरं का. हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. आणि आपली मंडळी निष्ठेने परिक्रमा करणार. इतर पण मी खूप पाहिले त्या ठिकाणी, खूप परिक्रमावासी पाहिले. सजवून ध्यानात ठेवा, नर्मदा मातेचा किनारा जो आहे, एवढे पद्धतीचे अनुष्ठानं करणारे, सिद्धता करणारी मंडळी नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती आहेत. आणि म्हणून परिक्रमा करत असताना परिक्रमा जी आहेत बरं का, त्याच्यामध्ये आई वडिलांचं महत्त्व सांगितलेलं आहे. गणपती बाप्पाचं उदाहरण पहा. गणपती बाप्पांना म्हणजे तिथं आईसाहेबांनी, पार्वती आईसाहेबांनी सांगितलं माझ्याकडे एक फळ आहे, हे फळ खाल्ल्यानंतर मनुष्य त्या ठिकाणी असणारा अमर होतो, त्याला अमर फळ म्हणा किंवा दिव्य फळ म्हणा, ते द्यायचं होतं. पण जो प्रथमतः पृथ्वीची परिक्रमा करून येईल त्याला मी ते फळ देईल. आता कार्तिक स्वामी आपल्या असणाऱ्या वाहनावरती मयुरावरती बसले आणि कार्तिक स्वामी निघून गेले. गणपती बाप्पांनी पाहिलं आपली गाडी आहे, HD गाडी आहेत, कधी स्टार्ट व्हायची त्या ठिकाणी, पुढं बंद पडेल काही सांगता येत नाही, कारण गणपती बाप्पा कशावरती बसलेले? उंदीर मामावरती. आता उंदराची मोराची काय बरोबर आहे का? गणपती बाप्पाने पाहिले हे आपलं काम नाही. पार्वती आई साहेब म्हणले अरे गणपती तुला फळ नको? म्हटले फळ तर मलाच पाहिजे. मग जा ना परिक्रमेला त्या ठिकाणी. तू परिक्रमेला गेला नाही, मग परिक्रमा न करता फळ तुला कसं मिळेल? गणपती बाप्पाने सांगितलं आई काही काळजी करू नको, फळाचा अधिकारी मीच आहेत. अरे पण कार्तिक गेला परिक्रमा. म्हटले आई जाऊ दे. कार्तिक यांना जाऊ दिलं आणि कार्तिकेय येण्याच्या आतमध्ये गणपती बाप्पा उठले आणि फक्त आईला आणि वडिलांना, भगवान शंकराला आणि पार्वती आईला परिक्रमा केली. म्हटले द्या फळ मला. मान्य करावं लागलं. ध्यानात ठेवा, जो आईची आणि वडिलांची परिक्रमा करतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचं पण. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाची, न जावे तीर्थाची तेने न जावे तीर्थाची. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाची, तेने न जावे तीर्थाची, तेने न जावे तीर्थाची. माय बाप केवळ काशी, ओ
दिलं. माय बाप केवळ काशी. ज्याच्या जीवनामध्ये आई आणि वडील यांना जो काशी मानतो त्याने नवजावे तीर्थासी, त्याने तीर्थाला जाण्याची गरज नाही. नाथ बाबा सांगतात, माता पिता देव गुरु, माता पिता देव गुरु, माता पिता देव गुरु, माता पिता देव गुरु. ऐसा ज्यांचा एक विचारू, ऐसा ज्यांचा एक विचारू, धन्य धन्य तयाचे शरीर, धन्य धन्य तयाचे शरीर. ऐसा ज्यांचा एक विचारू, ऐसा ज्यांचा एक धन्य धन्य तयाचे शरीर, धन्य माता पिता देवगुरु, ऐसा ज्यांचा एक विचारू, धन्य धन्य तयाचे शरीर. नर नोहे तो ईश्वर, चारी दैवते समान माने, शरण एका जनार्दनी. सजनो, आई आणि वडील ज्यांना जो गुरु समान मानतो, देवा समान मानतो, त्याच्या जीवनामध्ये त्याचं शरीर धन्य. त्याला नर म्हटलेलं नाही, त्याला ईश्वर म्हटलेले. म्हणून आई वडिलांची परिक्रमा. आता दुसरी एक परिक्रमा सांगतो. काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने. एकांत वासी रंगाचारी, एकांत वासी रंगाचारी, एकांत वासी रंगाचारी. देवाचा पूजने, देवाचा पूजने, देवाचा पूजने, देवाचा पूजने. प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या. युक्त विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार. मातेचं फार महत्त्व सांगितलेलं आहे बरं का सजनो, ध्यानात ठेवा. आता माझ्याकडे वेळ नाही तुम्हाला तुळशीचा महिमा सांगायला. आम्ही आमच्या आश्रमामध्ये आणि दरवर्षी 4-5 वर्ष आम्ही तिथं आणि तुळशी विवाह संपन्न केला खूप सुंदर पद्धतीनं. अतिशय तुळशीचं फार महत्त्व आहे. तुळशी कोणत्या दिवशी तोडावी, तुळशीशिवाय शाळीग्रामाचं पूजन सफल होत नाहीत. तुळशीशिवाय देव नैवेद्य भोग स्वीकार करत नाहीत बरं का. तुळशी तोडण्याचा सुद्धा मंत्र आहे. तुलसीमृत जन्मासी सदा तुम केशव प्रिया, चुनुमी केशवस्यार्थे, वरदा भो शोभणे, त्वदंग संभव्य पत्र, पूजयामी यथारिम तथा कुरु पवित्रांगी, कलव मलविनाशिनी. हे मंत्र तंत्र सर्व म्हणावे लागतात. शेंडीसुद्धा स्नाने दाने जपे होमे संध्याम देवतार्चने, शिखासूत्रम विना कर्म नुकुर्याद्वय कदाचन. शेंडीला गाठ बांधूनच स्नान करायचं. आता शेंड्याच गेल्या, सगळे डिश आंटीने आले त्या ठिकाणी, बरोबर की नाही. चकाड झाले सगळे नाही का त्या ठिकाणी. हिप्प्या वाढवायला लागले, परंतु लोकांना शेंड्या ठेवायला वेळ नाही त्या ठिकाणी नाही का. सजनो पहा, शेंडीला गाठ मारूनच स्नान करायचं तर स्नानाचं पुण्य मिळतं बरं का. शेंडीला गाठ मारण्याचा सुद्धा मंत्र आहे. चिद्रूपिणी महामाई दिव्य तेज समन्विते, तिष्ठ दिव्य शिकामध्ये तेजोवृद्धी कुरुष्मय. परमार्थ एवढा सोपा नाही महाराज. कर्माच्या आतीत होणं एवढी सोपी गोष्ट नाही. तुम्ही किती पण नारायण नागबली करा, पार कुबेरला जाऊन काही करा, तिकडं गयाला जाऊन श्राद्ध करा, परंतु जोपर्यंत तुम्ही आचार विचार पालन करणार नाही तोपर्यंत तुमच्या पितरांना मुक्ती मिळणार नाही बरं का. ध्यानात ठेवा. तुम्हाला खरं सांगतो, विषय आला म्हणून सांगतो. पूर्व दिशा इंद्राची, पश्चिम दिशा वरुणाची, उत्तर दिशा कुबेराची, दक्षिण दिशा यमाची, ईशान्य दिशा शिवतत्व आहे, आग्नेय दिशा अग्नितत्व आहे, नैऋत्य दिशा राक्षस तत्व आहे, वायव्य दिशा वायुतत्व आहे, ऊर्ध्व आणि अध अशा 10 दिशा आहे. सजवून ध्यानात ठेवा. आपण आपल्या घराची रचना करत असताना आपला घरामधला बाथरूम बरेच लोक दक्षिण दिशेला टॉयलेटच्या शेजारी बांधतात. कधीच बांधू नका. बांधा, पण टॉयलेटला जाऊन आल्यानंतर हातपाय धुण्यासाठी. पण सकाळचं स्नान जर तुम्हाला करायचं असेल तर पूर्व दिशेलाच बाथरूम बांधायचं, कारण का ती इंद्राची दिशा आहे. आणि पूर्व दिशेला बाथरूम मध्ये जर स्नान तुम्ही केलं
तर तुमच्या अंगावरून पडणारं जल विशिष्ट जातीच्या पितरांना पिण्यासाठी जातं. आणि जोपर्यंत तुम्ही त्या पूर्व दिशेला घराच्या स्नान करणार नाही तोपर्यंत तुमच्या अंगावरून पडलेलं स्नानाचं जल ते पितर भक्षण करत नाहीत. आणि जोपर्यंत ते पितर भक्षण करत नाहीत तोपर्यंत ते तुम्हाला आशीर्वाद देत नाहीत. आणि तोपर्यंत तुम्ही कुठं काहीही करा तरी तुमच्या जीवनातला पितृदोष जात नाही बरं का. आणि म्हणून माणसं म्हणतात बाबा अहो आम्ही गयेला श्राद्ध केले, आमच्या ठिकाणी श्राद्ध केले, नारायण नागबली केले, आमच्या जीवनात कुठेही गेला का पितृदोष आहे, जात का नाही. तुम्ही नियम सांभाळत नाहीत. सजनो कर्माचा अकाट्य सिद्धांत आहे. आता सांगितलं असतं उदाहरण, माझ्याकडे वेळ नाही म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये तुळस तोडत असताना मंत्र म्हणायचा, फूल तोडत असताना माणू शोकम करू शोतम स्थान त्यागंच मा करू, देवता पूजनार्थ आहे प्रार्थनायामी वनस्पते. मग म्हणायचं ओम वरुणाय नमा एक फूल तोडायचं, ओम व्योमाय नमा दुसरं फूल तोडायचं, ओम पृथ्वी नमा तिसरं फूल तोडायचं. सजून हे सगळे नियम आहे. आजकाल कोण सांभाळतं हे नियम. आणि ध्यानात ठेवा म्हणून याच्यासाठी काही नियमामध्ये जर कमतरता राहत असेल तर त्याच्यासाठी वारकरी कीर्तन आहेत आणि त्याच्यासाठी वारकरी साधना आहे बरं का. कारण का आमचे नामदेव त्या ठिकाणी संत महात्मे म्हणतात कोटी ब्रह्म हत्या मूक पाहता जाती. अरे देवाचं मूक पाहिलं जीवनामधल्या कोटी ब्रह्महत्या जात असतात. म्हणून सोप्यात सोपी साधना वारकरी साधना, वारकरी कीर्तन, वारकरी प्रवचन, वारकरी भजन जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ही निष्ठा बरं का. 10-15 वर्षापूर्वी ही मीडिया फिडिया काही नव्हतं. त्यावेळेस आम्ही पुढे कीर्तनाला जायचो. सुतारपाडा, खापरपाडा हे सगळे पाडे आम्ही धुंडाळून काढले बरं का 10-15 वर्षापूर्वी तिथं. त्यावेळेस ही मीडिया फिडिया काही नव्हती महाराज त्या ठिकाणी. हे अलीकडं आलं त्या ठिकाणी, याची पण गरज आहे, खूप चांगली गोष्ट आहे. पण दुर्दैव असं झालं का त्याचा परिणाम लोक कीर्तनाला कमी यायला लागले या ठिकाणी. ते घरीच पडल्या उताने पडूनच त्या ठिकाणी पाहत असतात बरं का भाऊ. तुम्हाला मी खरं सांगतो हे काय गोष्ट चांगली पण आहे. ते म्हणते कीर्तनाला जायची काही गरज नाही. जर घरामध्ये लाईव्ह दिसतं तर काय कीर्तनाला जायची गरज आहे. आता घरामध्ये तो पाहतो बरोबर आहे की नाही, पाहतो. मग मला असं म्हणायचं आहे की त्याला जर भूक लागली तर टेलिव्हिजन मधलेच पदार्थ खायचे ना त्या ठिकाणी बरोबर आहे का नाही. तिथलेच पदार्थ खायचे. भागेल का त्याने भूक भागणार नाही. म्हणून याची गरज आहे. पण कोणत्या वेळेत ज्या वेळेस बा समजा आपल्याला शक्य नाही अरे पण हे प्रत्यक्षात जे चालतं याला खूप महत्त्व आहे ध्यानात ठेवा. आणि म्हणून प्रत्यक्षात कीर्तनात आपण आलं पाहिजे. घरी तर आपण पाहतो नाही असं काही नाही, पण त्याच्यापेक्षा इथं महत्त्व आहे. कारण का तिथं आपण कधी कधी कीर्तन ऐकता शौचविधीला जाऊ शकतो नाही का. त्याचे सुद्धा खूप नियम आहे महाराज, खूप बारकावे. आता मला वेळ नाही या ठिकाणी म्हणून महत्त्वाची भूमिका अशी आहे नित्यकर्म पाळलं पाहिजे. असो महत्त्वाची भूमिका अशी आहे की आपल्या जीवनामध्ये तुळशीची प्रदक्षिणा सांगितली. पुन्हा एक प्रदक्षिणा सांगतो तुम्हाला पहा बरं का. अत्यंत सोपी आहे आणि अत्यंत अवघड आहे. अत्यंत सोपी आहे आणि अत्यंत अवघड आहे. शास्त्रकार वर्णन करतात गवाम दृष्ट्वा नमस्कृत्य कुर्यांचैव प्रदक्षिणम प्रदक्षिणेतेन कृता सप्तद्वीपा व सुंदरा. गाईला पाहायचं आणि गाईची प्रदक्षिणा करायची बरं का. गाईची प्रदक्षिणा जर तुम्ही गाईचं दर्शन केल्यानंतर गाईची प्रदक्षिणा जर केली तर पृथ्वी मातेसह 7 जे द्वीप आहेत त्या 7 द्वीपाला परिक्रमा केल्याचं पुण्य गाईच्या परिक्रमेत मिळतं. आहे का नाही. सोपं आहे. गाय कोणती पाहिजे, त्याला गावठी गाय पाहिजे बरं का. ध्यानात ठेवा. जर्सी चालणार नाही. आणि जर्सी गाय ही गायच नाही, तो पशु आहे बरं का. ध्यानात ठेवा, तो पशु आहे. अनेक लोकांना कॅन्सर होण्याचं कारण त्या गाईचं दूध आहे बरं का. ध्यानात ठेवा. म्हणजे मी त्याचा उपास नाही करत, पण अमेरिकेत असं संशोधन केलं की डुकराची नलिका काढली आणि त्याच्यावरती गाईचा संकर केला आणि दोन्हींपासून तयार झालं तिचं नाव जर्सी बरं का. तिचं नाव जर्सी. त्या अमेरिकेतले डुकरं सुद्धा खूप दूध देतात बरं का. तशी ही जर्सी सुद्धा खूप दूध देते. म्हणून तो पशु आहे, तिचा उपास नाही. ठीक आहे, गरज आहे त्या गोष्टीची नाही असं काही नाही. भस्मासूर झालेल्या लोकसंख्येचा मी उपास करणार नाही, पण खऱ्या अर्थाने गावठी गाय. मग गायीचे प्रकार किती माहिती आहे का तुम्हाला? किती प्रकार आहे. गीर गाय, थारफारकर, राठी, सायवाल, त्याच्यानंतर आपली असणारी पंढरपुरी, देशी, हे सगळ्या गायी आम्ही आजही पण ध्यानात घ्या. आमचे रुईचे काका आहे, आजही मी स्वतः शेतात जातो, स्वतः त्या ठिकाणी चारा तोडतो, स्वतः गाईला चारा टाकतो, स्वतः पाणी पाजतो. रात्री जरी इकडून मी गेलो, रात्री आता गेल्यानंतर सुद्धा मी गाईला पाणी पाजल्याशिवाय झोपत नाही. ते काका आमचे सेवेत असतात, पण काका पहिलं गाईला पाणी दाखवा. गाईला पाणी दाखवल्याशिवाय
आता कालपासून बाहेर गेलेलो आहे. मला गाईची आणि माझ्या आईची खूप चिंता आहे बरं का, ध्यानात ठेवा. आईसुद्धा माझ्याकडेच आहे. आई वडील फक्त कीर्तनात सांगून लोकांना रडवायचे नाही, त्यांची सेवा करायची प्रत्यक्षात. गुरुसुद्धा कीर्तनातून सांगायचे नाही. आम्ही फुटाणे माऊलीची स्वतः संडास धुतली, या गादीवरती बसले उभा आहे या ठिकाणी, खोटं बोलत स्वतःच्या हाताने त्यांचे भरलेले कपडे त्या ठिकाणी धुतले. सजवणीस त्या गुरुच्या गोष्टी नाही करायच्या, जीवनामध्ये ते प्रत्यक्षात अनुसरण करायचं. आज यूट्यूब मास्टर कीर्तनकार खूप झाले त्या ठिकाणी. यूट्यूबवरती ऐकायचं, पाठांतर करायचं आणि तुमच्या पुढं सांगायचं, पॉकेट मोजायचं आणि घरी निघायचं. हां, त्याच्यावरती मजा करायची. सजवण ध्यानात ठेवा. आणि एक ध्यानात ठेवा, कीर्तनाचा सुद्धा महिमा आहे त्या ठिकाणी. तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये मेलेलं मूल जिवंत झालं आणि आमच्या कीर्तनात जिवंत असलेले झोपतात. का बरं? कशामुळं? अरे वाणीत तेज राहिलं नाही, वाणीत तपश्चर्या राहिली नाही, कुठं गुरुगृहात अभ्यास राहिला नाही, आईवडिलांची सेवा जीवनामध्ये राहिली नाही, फक्त बायको आणि आपण एवढंच विश्व जीवनामध्ये झालं. कीर्तनाचा पैसा कमवायचा, घर प्रपंचासाठी लावायचा. ते कोणाची गिऱ्हाईक आहे माहिती आहे का? कोणाची गिऱ्हाईक? यमाची गिऱ्हाईक आहे. ध्यानात ठेवा. हे तुम्हाला माहिती आहे, मला वाटलं तुम्हाला माहिती नाही काय. त्या ठिकाणी तुकोबारा सांगतात, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, बुका लावू नये भाळा, माळ घालू नये गळा, तट्टा वृषभाशी दाना, तृण मागू नये जना, स्विफ्ट इंडिकाशी आणा, डिझेल पेट्रोल मागू नये जना, तुका म्हणे द्रव्य घेती आणि देती तेही नरका जाते. म्हणून बालयोगीजी महाराज सांगायचे, अरे कीर्तनकार 2 तास कीर्तन करतो, याच्यापेक्षा 22 तास काय करतो? जरा डिग्री लावून कीर्तन घेत चाला. कोणाचे कीर्तन ठेवू नका. ध्यानात ठेवा. आपले डोके थोडेसे भानावरती ठेवा. कारण काय, फक्तच केवळ त्या ठिकाणी आता हे लिहिलेलं आहे ना, या ठिकाणी खूप सुंदर लिहिलेलं आहे नाही का. इथं लिहिलंय आपण हे फार प्रमाण तर इतकं सुंदर लिहिलं. पापाच्यामुळे झाले धर्माचे वाटोळे, दोष झाले बळीवंत, नाही झाली आयसी नीत, मेघ पडो भीती, पिके सांडेल क्षिती. हे प्रमाण आहे का? हा पापाचाच परिणाम आहे. कारण का? लोक फक्त पोट भरण्यासाठी परमार्थ करायला लागलेले, पोटासाठी संत झाले कलित बहुत. आपलं सुद्धा काम आहे त्या ठिकाणी. ध्यानात ठेवा. म्हणून महत्वाची भूमिका आहे. आपलं जे जीवन आहे, जीवनामध्ये पाप आणि पुण्याचा विचार करा. हां, पातके करता पुढे आहे पुसता, काय जाबदशी यमदूता. आणि म्हणून कीर्तन ऐकून सुद्धा नरकाला जावं लागेल जर आपण कीर्तनाची मर्यादा जर डावलत असेल. सजनो, चला, माझ्याकडे वेळ अत्यंत कमी आहे. गायीची प्रदक्षिणा केली, आपल्याला सप्तद्वीपाची प्रदक्षिणेचं, पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य त्या ठिकाणी मिळतं. ध्यानात ठेवा. मी कीर्तनाचे पैसे घेण्याचा उपहास करत नाहीत, घ्यावे लागतील. मी घेणार नाही, माझी प्रतिज्ञा आहे. घेतात त्यांच्या विरोधात नाही, पण किती घ्यावे त्याला मर्यादा असावी बरं का. ज्यांच्या गावी शेजारी मी कीर्तन करून आलो, ते विठ्ठल बाबा घुले, त्यांचं गाव शेजारीचे त्या ठिकाणी, अगदी कोळ सांगवी. रात्री कीर्तन केलं त्या शेजारी. बाबा आम्हाला सांगायचे, पोरांनो तुम्हाला कीर्तनाला जावं लागेल, पण गेल्यानंतर ठरवून जाऊ नका. दिले ते मोजू नका, कमी दिले तर दुःख म्हणू नका, आणि जास्त दिले तर कीर्तनाच्या पैशावरती उत्मात करू नका. बाबांचे 4 वाक्य होते. सजवण ध्यानात ठेवा. 5 वर्षापासून ते पण सोडून दिलं जीवनामध्ये. नाही घ्यायचा कीर्तनाचा पैसा, नाही घ्यायचा. बसनं जाण्याची वेळ आली तरी चालेल, रेल्वेच्या संडाच्या डब्यात बसून जाण्याची वेळ आली तरी चालेल, पण कीर्तनाचा 1 रुपया आयुष्यात घ्यायचा नाही. सजवण ध्यानात ठेवा. ह्या काही चालीरीती पद्धती आपण आपल्या जीवनात सांभाळा. गायीची तुम्हाला महत्त्व सांगतोय त्या ठिकाणी. अरे जर्सी गाय नाही, गावठी गाय. आणि तिची प्रदक्षिणा करत असताना पुन्हा सांगतो, गाय बछड्याला जन्म देत असताना, त्या असणाऱ्या आणि त्या बछड्याला जन्म देत असताना पुन्हा जर ज्याने प्रदक्षिणा केली, त्याच्या पदरात सुद्धा पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य. मात्र वासरू येतंय आणि त्याला प्रदक्षिणा. आमच्या जीवनात ती घडली बरं का. आमच्याच आश्रमामध्ये गाय आणि त्या बछडीला जन्म देत असताना अगदी परिक्रमा घडली. बरोबर पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य त्याच्यामध्ये सामावलेलं आहे. तसं सर्वात महत्त्वाची प्रदक्षिणा आपल्याला सांगितली ती म्हणजे नर्मदा मातेची प्रदक्षिणा. विठोबा Kumai
खुमाए मुबारक 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 खुमाए जय जय मुबारक खुमाए मुबारक खुमाए मुबारक खुमाए मुबारक खुमाए मुबारक खुमाए. त्यामध्ये चिंतन समाप्त करतो. वेळ झालेली, तुमची जास्त परीक्षा पाहत नाहीत. परिक्रमा करत असताना नर्मदा मातेची परिक्रमा सांगितली. विधिवत परिक्रमा 3 साल 3 महिने 13 दिवसाची बरं का. नर्मदा मातेची परिक्रमा 3 महिने 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवस. सुरुवात कुठून करावी? ज्या स्थानापासून परिक्रमा सुरू केली त्या स्थानापर्यंत येणं, याच्यामध्ये परिक्रमेची परिपूर्ती. परिक्रमेचे प्रकार किती? एक आहे जिल्हेरी परिक्रमा. जिल्हेरी परिक्रमा याचा अर्थ असा आहे की त्या ठिकाणी परिक्रमा करत असताना पहा बरं का, एक मुंडमाल परिक्रमा सांगितली. मुंडमाल परिक्रमा कशी आहे? एका स्थानापासून निघायचं. जसं भगवान शंकराच्या गळ्यामध्ये मुंडक्याची माळा आहे तशी संपूर्ण गोलाकार परिक्रमा करून येणं, याला मुंडमाल परिक्रमा म्हणतात. एक जिल्हेरी परिक्रमा, जिल्हेरी परिक्रमा म्हणतात. त्याच्यामध्ये अमरकंटकवरून निघायचं, नर्मदा मातेला उजव्या हाताला ठेवायचं म्हणजे दक्षिण तीरावरून समुद्रापर्यंत जायचं. पुन्हा त्याच तीराने अमरकंटकला जायचं. पुन्हा नर्मदा मातेच्या उत्तर तीरावरून समुद्रापर्यंत जायचं आणि समुद्रापर्यंत जाऊन पुन्हा अमरकंटकपर्यंत जायचं. हिला म्हणायचं त्या ठिकाणी जिल्हेरी परिक्रमा. एक परिक्रमा आहे, तिचं नाव आहे मर्कट परिक्रमा. मर्कट परिक्रमा म्हणजे काय? या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर, त्या किनाऱ्यावरून ह्या किनाऱ्यावर उड्या मारत मारत तिला म्हणायचं मर्कट परिक्रमा किंवा हनुमंत परिक्रमा. सजून आत्तापर्यंत नर्मदा मातेची पहिली परिक्रमा जर कोणी केली असेल तर चिरंजीव किती आहेत? किती चिरंजीव आहेत? 7. मी तुम्हाला 8वे सांगतो. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमान शिवविष्णुः कृपा परशुरामस्य सप्तते चिरजीवनः सप्तैतान् संस्मरे नित्यं मार्कण्डेयम् अथाष्टमम् जीवेद वर्षशतम साग्रम अपमृत्यूवर्जितः. ज्याला मरणाची भीती वाटते, ज्याला 100 वर्षाच्या आतमध्ये आपल्याला मरण यावं असं वाटत नसेल, त्याने या 8 चिरंजीवांचं स्मरण करायचं नित्यनेमाने. तो 100 वर्षाच्या आतमध्ये मरणार नाही म्हणजे नाही बरं का. हे शास्त्र आहे. म्हणून 8वे चिरंजीव मार्कंडेय महामुनी. या मार्कंडेय महामुनीने 3 वर्ष 3 महिने 13 दिवसाची परिक्रमा केली. ती करत असताना त्यांनी फक्त नर्मदा मातेचीच केली असं नाही, नर्मदा मातेला 1300 नद्या मिळालेल्या. किती? 1300. त्या उपनद्यांची सुद्धा परिक्रमा मार्कंडेय महामुनींनी केली. भगवत पूज्यपाद आद्य गुरु शंकराचार्य हे मूर्तीपूजा मानत नव्हते, पण स्तोत्र मात्र त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केले. फार मूर्तीपूजेकडे त्यांचं लक्ष नव्हतं, पण ते नास्तिक होते असं नाही बरं का. शंकराचार्यांचे स्तोत्र फार महत्त्वाचे. त्याच्यामध्ये नर्मदाष्टक रोज जो नित्यनेमाने, पहा बरं का, नर्मदा मातेचं अष्टक जो रोज नित्यनेमाने इदंतु नर्मदाष्टकम त्रिकालमेव ये सदा पठंती ते निरंतरम न यांती दुर्गतीं कदा. आता सुंदर येते. सबंधू सिंधू सुस्कल तरंग भंगरंजितम द्विषसुपापजात जात कारिवारी संयुतम कृतांत दूतकालभूत भीतिहारिवर्मध्ये त्वदीय पादपंकजम नमामि दिवी नर्मदे त्वदंबुलीन दीनमिन दिव्य संप्रदायकम. असो नर्मदाष्टकम इदंतु नर्मदाष्टकम त्रिकालमेव सदा पठंती ते निरंतरम न यांती दुर्गतीं कदा. हे भगवत पूज्यपाद आद्य गुरु शंकराचार्यांनी सांगितलेलं नर्मदा मातेचं अष्टक जो रोज 3 वेळा म्हणतो त्याच्या जीवनामध्ये तो कधीच दुर्गतीला जाणार नाही, हे शंकराचार्याने सांगितलेलं आहे. आता खूप काही महात्म्यांचं त्या ठिकाणी वैशिष्ट्य आहे. आता माझी बोलण्याची कॅपॅसिटी त्या ठिकाणी संपलेली, म्हणून जीवनामध्ये एकदा तरी नर्मदा मातेची परिक्रमा आपल्या जीवनात करा. आता ती परिक्रमा घडावी याच्यासाठी काय करायचं हे सांगतो. पहावर का काय करायचं हे सांगतो. जीवनामध्ये नर्मदा माता आणि गोदावरी गंगा हिची रोज पूजा करायची. कशी करायची तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. पहा, एक अशा पद्धतीची शिशी घ्यायची. आता हिला आम्ही बॉटल म्हणत नाही बरं का. ही आमची नर्मदा माता आहे आणि ही गोदावरी गंगा आहे. हिच्यामध्ये या शिशीमध्ये गोदावरी गंगेसह जवळजवळ 40 नद्यांचं जल, अगदी द्वारकेचा समुद्र, आपला असणारा पश्चिम भागातला समुद्र, म्हणजे त्याच्यानंतर असणारा बंगालचा समुद्र, दक्षिण भारतातला संपूर्ण जल याच्यामध्ये. पण अशा पद्धतीनं आपण आपल्या जीवनात नर्मदा जल घ्यायचं. हिला मात्र आता बाटली म्हणायचं नाही, हिला काय म्हणायचं? प्रत्यक्षात नर्मदा माता म्हणायचं. आणि रोज उठल्यानंतर आमच्या जीवनात 20 वर्षापासून हा नियम आहे. जीवनामध्ये 20 वर्षापासून सजनो आपण ज्याला ज्याला परिक्रमा करण्याची इच्छा आहे, आता परिक्रमा का करावी, कशासाठी करावी,
अनंत तिची फलश्रुती आहे. नर्मदा मातेचा दर्शनाचा महिमा काय? नर्मदा मातेला या पृथ्वी तलावरती आणलं कोणी? एका जन्मामध्ये नर्मदा माता काय आहेत? कुमारी आहेत. एका जन्मामध्ये नर्मदा माता आणि त्या ठिकाणी काय आहेत? लग्न केलेलं आहे. पुरुकुत्सू नावाच्या राजाबरोबर नर्मदा मातेचं लग्न झालेलं आहे. नर्मदा मातेचं अवतरण कोणी कोणी या ठिकाणी पाहिलं. सगळ्या कल्पाचा अक्षय झाला तरीसुद्धा नर्मदा माता अक्षय होती हे कोणी पाहिलं. त्याच्यामध्ये कल्प काय, सुवर्णकल्प काय, विस्ताराने वर्णने जास्त सांगत नाही. पण अशा पद्धतीने जल भरायचं आणि भरल्यानंतर रोज सकाळी उठल्याच्या नंतर स्नान केल्याच्या नंतर नर्मदा मातेची आरती म्हणायची. ओम जय जगदानंदी मैया जय आनंद कंदी ब्रह्मा हरिहर शंकर रेवा शिव हरि शंकर रुद्री पालंती ओम जय जगदानंदी. अशी नर्मदा मातेची काय करा? रोज आरती करा. सजनो, नर्मदा मातेची आरतीची फलश्रुती काय नाही का ते सुद्धा आणि त्या ठिकाणी शिवानंद स्वामींनी सांगून ठेवलेलं आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. रोज 3 वेळेस फक्त नर्मदा अष्टक म्हणायचं. कुठून पाठ करायचं? यूट्यूबला पहा, चेक करा. त्या ठिकाणी खूप सुंदर सुंदर नर्मदा अष्टक गायलेले आहे. नर्मदा अष्टक पाठ करा, नर्मदा मातेची आरती पाठ करा. आणि खरं सांगतो, जर जीवनामध्ये ही साधना ज्याचं जसं पुण्य असेल 6 महिने किंवा 1 वर्षाच्या आतमध्ये तुमची जर इच्छा असेल तर नर्मदा माता तुम्हाला तिच्या किनाऱ्यावर जाऊन तिची परिक्रमा पूर्ण करून घेतल्याशिवाय राहणार नाही. 1 वर्षाच्या आत फलश्रुती प्राप्त होईल. हा नर्मदा मातेचा महिमा आहे. काही लोक अगोदर नवस करतात आणि नवस पूर्ण झाल्यानंतर तो नवस फेडतात. ही नर्मदा मातेची ख्याती आहे. म्हणून आपण आपल्या जीवनात या असणाऱ्या नर्मदा जलाचं पूजन करा. पुन्हा एक सांगतो पहा बरं का, फार महत्त्वाची गोष्ट शेवटची सांगतो. कथा या ठिकाणी कीर्तन समाप्त करतो. आपल्या जीवनामध्ये मातेच्या किनाऱ्यावरती नर्मदा का हर कंकर रूप हे भवानी शंकर. नर्मदा मातेचा प्रत्येक असणारा कंकर बरं का हे भवानी शंकराचं रूप आहे. आणि म्हणून पूर्वी धावडी नावाचा कुंड होता. त्या धावडी नावाच्या कुंडामध्ये बाणासुराने रोज तो 1 कोटी काय करायचा? लिंगार्चन करायचा. आणि अशा असणाऱ्या धावडी कुंडामध्ये पूर्वी असे बाणलिंग मिळायचे. आता ओंकारेश्वर डॅममध्ये ते सगळं लुप्त झालं. आता ते तुम्हाला पाहायला मिळणार नाही. आमचं भाग्य त्यावेळेस ओंकारेश्वर डॅमचं 2005 साली काम चालू होतं आणि त्यावेळेस गेलो. तिथं हे शिवलिंग आम्हाला प्राप्त झालं. सजून ध्यानात ठेवा, या शिवलिंगाची एवढी महत्त्वी जेवढी त्र्यंबकेश्वराची महती, या शिवलिंगाची एवढी महती जेवढी काशीच्या शिवलिंगाची महती, या शिवलिंगाची 12 ज्योतिर्लिंगा इतकी महती बरं का. पण श्रद्धा असेल त्याला, भाव असेल त्याला, विश्वास असेल त्याला. सजनो, कुठूनही नर्मदा मातेचं असणारं बाणलिंग तुम्ही उचलून आणा आणि त्याची पूजा करा. तुम्हाला प्रत्यक्षात त्या ठिकाणी म्हणजे ज्योतिर्लिंगाची पूजा केल्याचं पुण्य रोज नित्यनेमाने तुमच्या जीवनात प्राप्त होईल. असा नर्मदा मातेचा महिमा आहे. तिच्या उत्तर तीरावरती कोणाचा वास, तिच्या दक्षिण तीरावरती कोणाचा वास, सगळा चिंतनाचा विषय आहेत. झालेली सेवा परमात्मा चरणामध्ये समर्पित करतो. नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्याना ही गणना, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, तया नाही यमपुरी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. झालेली सेवा परमात्मा चरणामध्ये समर्पित करतो. भविष्य कालखंडामध्ये नर्मदा मातेवरती एक खूप चांगल्या पद्धतीचं ग्रंथाचं लिखाण माझं चालू आहे. ग्रंथ काही अपूर्ण आहे, पण ज्यावेळेस तो प्रकाशित होईल त्यावेळेस एकदा जीवनात तो ग्रंथ वाचा. तुमच्या जीवनातल्या सगळ्या असणाऱ्या नर्मदा मातेविषयीच्या शंका कुशंका सगळं त्याचं निरसन होईल. असा ग्रंथ आपण नर्मदा मातेवरती लिहितोय. जीवनात एकदा तरी तो ग्रंथ पुढे भविष्य कालखंडात ज्यावेळेस प्रकाशित होईल त्यावेळेस जीवनामध्ये वाचा. नर्मदा मातेची महती अनंत आहेत आणि माझ्या जीवनामध्ये मला मातेचं जल नित्यनेमाने प्राशन करायला मिळतं. तिच्या काही परिक्रमा मातेनं करून घेतल्या. काही महात्म्यांचा वरदहस्त मला माझ्या जीवनामध्ये त्या ठिकाणी मिळाला. आता ह्या ताई नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती आम्हाला मिळाल्या. यांच्या निमित्ताने मी मुंबईला गेलो. तिथे एक साहेब आम्हाला मिळाले
आणि त्यांनी 75 लाख रुपये CSR फंड आमच्या गावच्या शाळेसाठी त्या ठिकाणी दिला. अशी नर्मदा मातेची अनंत पद्धतीची फलश्रुती आहे महाराज, अनंत पद्धतीची. तुम्ही जी इच्छा कराल ती जीवनामध्ये प्राप्त होत असते. अशी नर्मदा माता आहेत आणि म्हणून अशा नर्मदा मातेची आपण मनपूर्वक त्या ठिकाणी आराधना करा. आमचे चव्हाण भाऊ परमार्थप्रेमी या ठिकाणी त्यांनी आज मला हे निमंत्रण दिलं. या ठिकाणी येताना उशीर झाला, मी खरोखर तुमची माफी मागतो. आमचे खेळल्याचे कदम माऊली जर कीर्तनकाराने कीर्तन जर लांबवलं तर स्वतः माऊली जय विठ्ठल करत होते बरं का. ते म्हणायचे अरे हे लोक, हा जो समाज आहे हा रोज दिवसभर कष्ट करतो आणि एवढं कष्ट करून तुमच्या कीर्तनाला येतो. जर कदाचित एखाद्याने चुकीची चाल जरी म्हटली तरी माऊली कधी बोलत नव्हते. कारण का, अरे हा जो समाज आहे हा यांचे कष्ट करतो, जीवनामध्ये आपला गृहस्थाश्रम चालवतो आणि तेवढं करून रात्रीचे कीर्तनाला उभे राहतात. हे जर नसले तर काही काही कीर्तन म्हणजे कीर्तन होईल का त्या ठिकाणी. म्हणून आमचे उपकार यांच्यावर नाही, यांचे उपकार आमच्यावरती आहे बरं का. यांचे उपकार आमच्यावरती. हे नसते मृदंगाचार्य तर आम्ही काय केलं असतं, काय केलं असतं या ठिकाणी. पेटी मास्तर या ठिकाणी काय केलं असतं आपण, नाही का. म्हणून सजून ध्यानात ठेवा आणि ध्यानात ठेवा मृदंगाचं धूमपान खूप उतरलेलं आहे. मृदंगसुद्धा चांगले करून आणत चला बरं का. सामुग्री कशी पाहिजे, अशी उत्कृष्ट पाहिजे त्या ठिकाणी. ते बदबद करतं आहे त्या ठिकाणी, कोणाचं लक्ष नाही त्याच्याकडं. सजनो, आमच्या रुई गावामध्ये एक मुस्लिम राहतात त्या ठिकाणी, त्यांचं नाव आहे श्यामबाबा. त्यांनी 21,000 रुपयाचे टाळ आपल्या मंदिराला भेट केले त्या ठिकाणी. आणि आपण हिंदू मंडळी असून सुद्धा आपला मृदुंग डबडब करतोय, ते तुमच्या लक्षात येत नाही का. हे सुंदर पद्धतीचं साहित्य पाहिजे या ठिकाणी. ध्यानात ठेवा, काही गोष्टी एखाद्या कमी असल्या तरी चालतील, पण लावणी मृदंग, श्रुती, टाळ, घोष, सेऊ ब्रह्मरस आवडीने. म्हणून इकडं पण लक्ष द्यायचंय आणि यांच्याकडं पण लक्ष द्यायचंय. एक कीर्तनकार 21,000 घेऊन जातो आणि ही मंडळी आठवडा इथं मारतात, तरी यांच्या पॉकेटापाशी लोक मागं पुढं पाहतात त्या ठिकाणी. अरे 7 दिवस आपल्याला संगती करतात ही मंडळी. कीर्तनकार एकाच दिवसात 21,000 घेऊन जातो, आपण तिथं देतो. याच्यामुळंच मेघ पडू भीती बरं का. ध्यानात ठेवा, या असं उलटं झालेलं आहे कलियुगामध्ये नाही का. सगळ्यांना सांभाळत चला. खूप चांगला आपला सप्ताह आहे. मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो आणि झालेली सेवा या ठिकाणी परमात्मा चॅनलमध्ये समर्पित करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. कोडे जय जय करो देवा कोडे उत्तर रचवा पराग महाराज तुम्ही नाही विचारला तुकारणी आपुला. करा क्षमा पराग महाराज तुम्ही तुका मन ज्ञानेश्वरा थापाया पैकी करा. करा क्षमा पराग महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 मंडळी गोडे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज आहेत. आणि असेच महाराज आपण इडून पुढं चिंतनासाठी अवश्य आपण त्यांना आमंत्रण देऊ. तसेच